वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। संत सद्गुरु श्री ताई महाराज की जय। अंबा एकवीरा माता की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। 5 नोव्हेंबर 2025 उत्सवाचा दुसरा दिवस। सगळ्या उत्सवाविषयी आता काही बोलत नाही, कारण कार्यक्रम खूप चांगला आहे। आपण सगळे नक्की त्याचा आनंद घ्याल अशी खात्री आहे। कालपासून सुरू झालेला उत्सव, खरं म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी फार गांगरून गेलो। प्रश्नमंजुषा तर तयार आहे, ती इथे घ्यायची माझी 5वी 6वी वेळ आहे। दरवेळा वेगळी वेगळी घेत असतो, पण इतकं रसाळ आणि सुंदर निरूपण कीर्तन ऐकलं की सगळं असं वॉशआउट झालं पुष्कळ। असं भगवंतांना श्रद्धेय परमपूजन मंदाताईंना वंदन करून पत्रिकेत लिहिल्याप्रमाणे कार्यक्रमाला काही न्याय द्यायचा प्रयत्न करतो। कार्यक्रमाचं स्वरूप आपणा सर्वांना माहिती आहे, प्रश्नोत्तरी असं लिहिलं आहे। जीवनात प्रश्न पडला नाही असा कोणीही व्यक्ती नाही, रोज काही ना काही प्रश्न पडतोच। त्यामुळे प्रश्न हा शब्द सगळ्यांना माहिती आहे। फक्त आपला हा जो कार्यक्रम आहे हा लौकिक प्रश्नांविषयी नाहीच आहे, हा आध्यात्मिक प्रश्नोत्तरे अशी आहे। फार अध्यात्मही नाही, त्यात धार्मिकता असा शब्द जास्त आहे। कारण ही एकंदर जी प्रश्नोत्तरी आहे याच्यातले साधारण जे भाग आहेत ते श्रद्धेय ताईंनी सांगितलेले आहेत। त्यावेळेला गेल्या वेळेला 2010 साली जेव्हा भगवंतांचा अमृत महोत्सव झाला त्यावेळी मात्र मी रामदास स्वामींच्या जीवनावर घेतली होती। यावेळेला ताई म्हणाला समग्र घ्या, संतांची चरित्र, पंचांगाचं अंग, त्यानंतर श्रीमद भागवत, श्रीमद रामायण, शिवपुराण आणि जेवढं काय असेल असं घ्या, सगळ्यावर प्रश्न टाका, ते आहेत। आता थोडंसं आपल्याला स्वरूप सांगतो, नंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतो, कारण मध्ये काही वेळ आपला गेला त्या भगवंतांच्या योजनेप्रमाणे गेला आणि त्यामुळे आता आपण सुरू करतो आहोत, पण वेळेतच संपवायचा प्रयत्न करूया, कारण पुढे भोजनाची वेळ आहे म्हणून। नाहीतर प्रश्नोत्तरी दिवसभरही घेता येईल, आपण एन्जॉयही कराल, पण तरी देखील इतकं काही कोणाला ताटकळत ठेवणं योग्य नाही, म्हणून उपलब्ध वेळेतच तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। स्वरूप बोलतो आधी। सगळ्यात पहिल्यांदा असा काही कार्यक्रम असेल तर त्याला एखादा अध्यक्ष पाहिजे, पक्षपाती नको, निपक्षपाती पाहिजे। आणि ताईंनी मला नाव सुचवलं, मी विनंती केली त्यांना वेळेवर। सर्वांच्या परिचयाचे आहेत, उत्तम वक्ते आहेत, भागवतकार आहेत, वारकरी कीर्तनकार आहेत, बुलढाण्याचे आहेत, नाव सांगायची गरज नाही, माहिती आहे आपल्याला। मी या ठिकाणी अध्यक्षस्थान ग्रहण करण्याकरता श्रद्धेय हरिभक्तीपरायण अभिजित देशमुख यांना पाचारण करतो। त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो। त्यांचं स्वागत करूया आपण। ज्यांचा परिचय नाही त्यांचा आता होईल त्यांच्याशी परिचय। त्याला भूमिका आज एवढीच आहे फक्त, कारण प्रश्नोत्तरीचा कार्यक्रम आहे, निपक्षपाती बोलायचं आहे, त्यामुळे त्यांना कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे। मी त्यांना सांगितलं, माझे मित्रच आहेत, हात वर करू नका, तेव्हा कसं तुमची आत्याचं। शेवटी त्यांना स्वतंत्रपणे या कार्यक्रमाचा समारोप करण्याची जबाबदारी आपण दिलेली आहे। कसा वाटला, कसा एन्जॉय वाटला? आता स्वरूप बोलतो, आपण इथे या मधल्या की लाल असं नाही तिच्या। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। स्वरूप थोडक्यात बोलतो अगदी। इथे खुर्च्या मांडलेल्या आहेत, त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल प्रश्नोत्तरी। आणि एक आधीच सांगतोय की काही आपल्याला अशी स्पर्धा, कोणाला आलं नाही म्हणजे वाईट वाटून घेणं, त्याला कुत्सित मांडणं असं नाही आहे। सगळे देवाचे भक्त आहेत, सगळे चांगले आहेत, पण एखाद्या वेळा काही गोष्टींचं विस्मरण होतं आपल्याला, वाचलं असलं तरी त्याची स्मृती करून द्यावी म्हणून हा कार्यक्रम आहे। थोडंसं मनोरंजन, थोडंसं ज्ञानार्जन आणि थोडीशी गंमत, थोडक्यात म्हणजे गंमत
प्रश्नावरून आपल्या लक्षात येईल. मला खूप नम्रपणे जाणीव आहे की माझ्यासमोर उपस्थित कीर्तनकार आहेत, भागवतकार आहेत आणि ज्यांनी अनेक प्रवचनं केली अशा अनेक जण आहेत. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे श्रद्धेताई समोर आहे. असतो कार्यक्रमाचं स्वरूप बोलत आहे. हिंदू धर्म संस्कृती यावर आपल्या अध्यक्षांचं स्वागत करतात आहे, त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण स्वरूप समजून घेऊ 2 मिनिटामध्ये. 3 खुर्च्या दोन्ही बाजूला आहेत. एक महिलांचा गट असणार आहे आणि एक पुरुषांचा गट असणार आहे. शेवटी थोडीशी मजा असावी म्हणून एक गट नाही आणि एक तिसरा गट श्रोत्यांचा आहे. एक प्रश्न या गटाला विचारला जाईल. समजा पुरुष गट इकडे असेल तर त्याला आला तर 10 गुण, त्यांना न आला तर भगिनींकडे तो प्रश्न जाईल, त्यांनी अचूक उत्तर दिलं तर 5 गुण. आणि या दोघांना नाही आलं समजा, असं होणार नाही, कारण सगळे आमचे मान्यवर वक्ते अभ्यासकच स्टेजवर आपण घेतलेत या ठिकाणी. सगळेच अभ्यासक आहे मला जाणीव, पण प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना निवडलं मी आणि ताईंनी मिळून. आणि त्यानंतर या दोघांना उत्तर न आलं तर ते श्रोत्यांकडे जाईल. ज्या श्रोत्याला उत्तर त्याचं माहिती आहे त्याने फक्त हात वर करायचा. आमचे 2 व्हॉलंटियर्स, एक तिकडनं शेवटून इकडून, त्यांची नावही सांगतो. एक श्री अमोक गंधे, हे पुण्याहून मुद्दाम आले आहेत, आणि एक श्री विवेक वाळवेकर, हे अमेरिकेतून आले आहेत. हे थोडे तरुण आहेत, धावाधाव करू शकतात, पटापट इकडून तिकडे पळू शकतात. अगदी 1996-61 5, 10, 15 यावेळा ताई आत्ता मला म्हणाल्या, तुम्ही हे माणसं कशाला घेतले, तुम्ही धावू शकता. हो म्हटलं, धावू शकत होतो, आता हे जास्त योग्य आहे. आपण आपल्या वयाला न्याय दिला पाहिजे. म्हणून 2 माझे हे प्रतिनिधी व्हॉलंटियर्स आपण म्हणतो, स्वयंसेवकच आहेत. एक तिकडे उभा राहील, त्याच्या हातात कॉर्डलेस माईक राहील. या दोन्ही गटांना उत्तर न आले तर आपल्यापैकी श्रोत्यांपैकी मी सांगेन हात वर करू शकता, आपण उत्तर देऊ शकता. दोन्ही व्हॉलंटियर्स आपल्या जवळ येतील, आपलं नाव सांगायचं, उत्तर द्यायचं. या दोन्ही गटांमधून निर्णय न झाला तर प्रश्न आपल्याला येईल. असं होऊ शकेल की उत्तर सगळीच उत्तर देत चालले, मग श्रोत्यांनी काय टाळ्या वाजवायच्या का नुसत्या. म्हणून साधारण 10 प्रश्नानंतर यांनी सगळीच उत्तर दिली समजा अचूक, तर फक्त श्रोत्यांसाठी 2 प्रश्न मध्ये राहते, त्यात यांचा सहभाग नाही. आणि श्रोत्यांना बक्षीस फक्त टाळ्या बक्षीस. तसं इथे बक्षीस नाहीच आहे, पण यांना हा सन्मान आहे की यांना व्यासपीठावर तरी बोलावलं आहे. श्रोते खाली बसलेले आहेत, म्हणून श्रोत्यांना फक्त अचूक उत्तर दिलं टाळ्या, आणि न दिलं तर खाली बसून द्यायचं आणि मग दुसऱ्या श्रोत्याने हातलं. आणि एवढं करून श्रोत्यांमध्ये उत्तर आलं नाही हम है, म्हणजे त्याचं अचूक उत्तर दिलं जाईल. आणि कसंही करून आपल्या मनामध्ये त्या प्रश्नाबद्दल असलेली जिज्ञासा ही अर्धवट ठेवली जाणार नाही, उत्तर दिल्या जाईल. मला खात्री आहे की एकही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही, कारण स्टेजवर बसलेले आणि खाली असलेले सगळेच मान्यवर आहेत, जाणकार आहेत, अभ्यास करणारे आहेत. पण एखाद्याला कधी विस्मृती होते अभ्यासामध्ये, त्यासाठी हा कार्यक्रम आहे. पुन्हा आधी बोललो त्याप्रमाणे बोलतो, मनोरंजन, थोडंसं ज्ञानवर्धन आणि सात्विक करमणूक असा शब्द त्याला जास्त योग्य आहे. पण तरी देखील ज्ञानवर्धन त्यातून असल्यामुळे हा कार्यक्रम आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की सर्वांना खूप आवडतो. प्रश्नपत्रिका गावोगावी गेल्या व्हॉट्सअपवर मला कितीतरी फोन आले की श्याम काका मी याला येऊ शकत नाही आहे, कसंही करून तुम्ही जे प्रश्न विचारणार आम्हाला त्याची एक झेरॉक्स कॉपी पाठवा, आम्हाला कामात पण उत्तरासहित पाठवा, असे मला कितीतरी फोन आले. असो, आपण सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी जे व्यासपीठावर मान्यवर आपण निवडलेले आहेत प्रतिनिधी म्हणून, त्या सर्वांनी वर यावं अशी मी विनंती करतो. श्रीयुत प्रकाशराव कांबळे, सौभाग्यवती अंजलीताई कांबळे, हे नागपूरचं कुटुंब आहे, अभ्यासक आहेत, उपासक आहेत, या मंदिर परिवाराशी नेहमी जोडलेले आहेत. प्रत्येक उत्सवात इथे ते उपस्थिती असते. फार पूर्वी अमरावतीलाच होते, पण इथून ते नागपूरला गेले, तिथे रिटायर झाले. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये माझे मित्रच आहेत ते जुने. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये यांची पूर्ण नोकरी झाली. अंजलीताई इथे असताना फार सुंदर यांचं भजनी मंडळ होतं, अजूनही नागपूरला असेल कदाचित, पण मंदिराच्या सर्व कार्यक्रमांमध्ये यांचा फार मोठा सहभाग असायचा, असतो, राहील. आमचं दुसरं जोडपं आहे श्रीयुत सुरेशराव राजू सखदेव, ते यांचे मित्रच आहेत, नागपूरचे आहेत. आणि सौभाग्यवती हेमांगी सगदेव, हे दुसरं आमचं जोडपं आहे. पुरुष तिकडून
पुरुषांचा जो गट आहे त्याचं नाव बोलेल मी आपल्याला. तिसरं नाव बोलत आहे श्रीयुत जयंतराव वनारसे आणि सौभाग्यवती शुभांगी वनारसे. हे पुण्याहून आलेले आहेत, पुण्याचे उपासक आहेत, काकांचेच अनुग्रहित आहेत. आणि मी यांच्याकडे गेलो या पुण्याला पुष्कळदा. अभ्यासक आहेत. असे तीनही मान्यवर अभ्यासक जोडपी आपल्याला मिळाली आहेत प्रतिनिधी म्हणून. एकदा हे सगळे स्थानापन्न झाले की या सर्वांच्या नावाने एकदा आपण यांचं स्वागत म्हणून, स्वागत तर मंदिरातर्फे होईल, पण आपण टाळ्या वाजवून या सर्व तिन्ही जोडप्यांचं एकदा स्वागत करूया. या. आता हा आमचा संच पूर्ण झाला. अध्यक्ष महोदय अभिजित देशमुख आहेत. या तीन भगिनी आणि पुरुषांची नावं मी आपल्याला बोललेलो आहे. आमचे व्हॉलंटियर अमोक गंधे, त्यांना एक माईक द्या कॉर्डलेस. 2 सूचना आमच्या व्हॉलंटियर्ससाठी आहेत. माईकचं बटन ऑफ ठेवायचं आहे. जेव्हा इकडनं प्रश्न खाली जाईल तेव्हाच तो ऑन करायचा आहे. आणि अगदी श्रोत्यांमधून कोणी हात वरून करून उत्तर देईल तेव्हा सुरू करायचं, अन्यथा गोंगाट होईल तो. त्यांना सांगितलेलं आहे ते. विवेक तुम्ही पण लक्षात माईक ऑफ करून ठेवायचं. आता यांचं स्वागत झालं की मी इथे न थांबता मी पण स्थानापन्न होईल आणि प्रश्नांना सुरुवात करणार आहे. आणि प्रश्नांची उत्तरं सर्वांकडून अपेक्षित आहे. सर्वांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमात प्रश्नोत्तरी असं नाव आहे. पुन्हा एकदा मी खूप सर्वांचं स्वागत करतो. भगवान श्री गोपालकृष्णांना वंदन करतो. परमपूजनीय श्रद्धेय मंदाताईंना पुन्हा एकदा वंदन करतो आणि त्या स्थानापन्न होऊन प्रश्नांना सुरुवात करतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. वॉल्यूम मारो. श्रीराम श्रीराम जय राम जय घाती. प्रश्नोत्तरी. टेन्शन नाही आलं का कोणा? हा आलं तुम्हाला. असो, पण हे चांगलं सात्विक टेन्शन. मी टेन्शनचे भाग केले आहेत. मी सात्विक. कधी भागवत कथा उद्या आहे, कीर्तन आहे, नवीन अभिनंदन घ्यायचं आहे, येतं की नाही थोडंसं. आणि तिकडे ताई असल्यासमोर तर खूपच आता गेली. ते सात्विक 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 तर सगळ्यांचंच जर का त्रिगुणच आहे तर त्याचंही सुद्धा वर्गीकरण करायला पाहिजे तुमचं. असो, सुरुवात करूया. श्री गोपालकृष्णाच्या मंदिराच्या नूतनीकरणाचा उत्सव आहे म्हणून साहजिकच ताईंनी सांगितल्याप्रमाणे थोडे जास्त प्रश्न त्याच्याविषयीच आहे. फार कठीण नाही आहे, कारण भागवतकार आहेत समोर. राघवेंद्र वा कुठे बसले? अच्छा, ते मला येतील, मला प्रिपरेशन. असो, सुरुवात करतोय प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे माझा पुरुष गटाला. पुरुष गटाचं नाव आपण दिलं आहे कल्याण स्वामी गट. टाळ्यावर एकदा कल्याण स्वामी गट. आणि महिला गटाला आपण नाव दिलं आहे श्री वेणा स्वामी गट. दोन्ही समर्थांचे शिष्य आहेत. समर्थांच्या चरित्रावरील प्रश्न आहे. ताईंनी सांगितल्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, माऊली, प्रल्हाद महाराज, गुलाबराव महाराज, अजून बऱ्याच संतांवर, श्रीधर स्वामी महाराज, असे एक एक 2-2 प्रश्न आहेत. श्रीमद भागवतावर किंवा महाभारतावर सगळ्यात जास्त प्रश्न आहेत, कारण कृष्णाशी संबंधित आहेत म्हणून. सुरुवात करूया. इतकं छान निरूपण ऐकलं ना आपण सुदामजींचं चरित्र, दासगणू महाराजांचं. उत्सव त्याचा, मंदिर त्याचा, भक्त त्याचे, तर सुरुवात त्याच्यापासूनच करतो. प्रश्न सोपा आहे. पुरुष गटाला म्हणजे कल्याण स्वामी गटाला माझा प्रश्न आहे. अरे एक गोष्ट राहिली मला चुकून, क्षमस्व. या संपूर्ण कार्यक्रमाला गुणतालिकाची नोंद करण्याकरता माझे मित्र उमेशजी लांडगे यांना मी स्कोरर म्हणून ठेवलं आहे. त्यांना सांगितलं आधी, पण मी ते विसरलो घाईघाईमध्ये. त्यांनी यावं आणि स्थानापन्न व्हावी, त्यांना विनंती आहे. एकदा यांचं पण आपण टाळ्या वाजून सांगितलं. ते उमेशजी लांडगे मंदिराशी नित्य जोडलेले आहेत. नुकतेच 2 दिवसांपूर्वी विद्यापीठातून हे सेवानिवृत्त झालेले आहेत. 2 दिवसांपूर्वी यांनी आपल्या कालचे प्रमुख अतिथी होते त्यांच्या हातून शाल विद्यापीठात घालून घातली होती. ते रिटायर झालेत आता.
ते आपले गुणतालिका लेखक आहेत, स्कोरर आहेत. पहिला प्रश्न विचारणार आहे मी कल्याण स्वामी गटाला. सोपा आहे, कृष्णाच्या संबंधात आहे, श्रोत्यांनी पण आठवून ठेवावा. म्हणजे असं यांना येऊ नये असं मी इच्छित नाही, पण झाली वेळ तर आठवून ठेवा. प्रश्न सोपा आहे. काय आहे, भगवान जेव्हा मनुष्य योनीत येतात, मानवी तनु धारण करतात, भगवंतांना मानवाप्रमाणे वागावं लागतं, सगळ्या क्रिया कराव्या लागतात. वास्तविक भगवान श्रीकृष्णांचं नामकरण हे अतिशय गुप्तपणे गोठ्यात झालं, माहिती आहे बुवांना किंवा अवंतिका तुम्हाला पण माहिती आहे सगळं. पण ते करताना, नामकरण करताना गर्गाचार्यांनी एक वाक्य वापरलं की नंदा आणि यशोदा तुमचं फार भाग्य, हा साधा मुलगा नाही, परब्रह्मी, मी काय नाव ठेवू याचं. गर्गाचार्य यदुकुलाचे आचार्य आहेत, नाव ठेवलं कृष्ण ठेवलं. आणि त्याचबरोबर गर्गाचार्य फार मोठे ज्योतिषी पण आहेत असं वर्णन आहे भागवतात. त्यांनी कृष्णाची कुंडली मांडली. प्रश्न कुंडली विषय आहे. हा छान आहे ना, पंचांगावरचा आहे, सोपा आहे. माझा प्रश्न आहे कल्याण स्वामी गटांना, भगवान श्रीकृष्णांची रास कोणती आहे? होती नाही आहे? विचार करून सांगा. 30 सेकंद वेळ आहे. 30 सेकंदात उत्तर दिलं नाही, संगनमत करा. विचार, उत्तर एकानेच द्यायचं आहे. तुम्ही आठवून ठेवा, भगवान श्रीकृष्णांची रास कोणती? कारण मनावतार घेतलाय, मनुष्य अवतार झाला की राशीचे 12 स्थान असतात, कुंडली मांडल्या जाते, ज्योतिषाचार्य सांगतात तुमची ही रास आहे. मग कृष्णाची रास कोणती? नाही, तुम्हाला हात सध्यावरच नाही करायचा. आमच्या तो 2 गट भारी गट आहे, 2. 30 सेकंद संपले. उत्तर कोण सांगणार? तिघांपैकी एकाने बोलायचं. माईक ऑन करा, उत्तर सांगा. मला प्रकाशराव. 30 सेकंद झाले, उत्तर द्यावं, नाही तर पास म्हणायचं. पास. आता हा माईक बंद करा. हा प्रश्न या गटाला म्हणजे वेणास्वामी गटाकडे गेला. उत्तर द्यावं एकाने. बोला अंजलीताई. वृषभराज. अगदी बरोबर आहे. 5 गुण. टाळ्या वाजवून स्वागत करा. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर वेणास्वामी गटाने दिलंय. वृषभराज आहे भगवान श्रीकृष्णांचे. सर्वांनी लक्षात ठेवायचं, ज्यांनी याने कागद वह्या आणल्या लिहूनही ठेवा. मी याच्या आधी प्रश्नमंजुषा घेतल्या, पूर्ण मंडपात वह्या दिसत होत्या. कारण काय होतं, आपल्याला माहिती असतं, विस्मरण होतं, आणि कधी कुठे पासार करावं लागेल सांगता येत नाही. मुलांना, नातवांना सुद्धा सांगायला लागतं की याची रास होती आहे. होती म्हणून आहे कारण भगवंतांचा अवतार नित्य आहे. पण अभिनंदन, पहिल्या गटाने उत्तर दिलं. प्रश्नाच्या 10 गुण, यांना 5 गुण द्या. उभ्याची यांना 5 गुण द्या. काही चुकलं का? तेव्हा वही लपवून ठेवा, सगळं दिसतं यांना. वही अरे मी उत्तर लिहिलीच नाही यात, पण उत्तर लिहिली नाही मी, फक्त प्रश्न लिहून आणलेत. उत्तर लिहिली नाही, उत्तर डोक्यात येतात. छान झालं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, म्हणजे श्रोत्यांबरोबर वेळ आली नाही. हे थोडंसं दुर्दैव आहे. पण 10 प्रश्नांनंतर श्रोत्यांना प्रश्न देणार आहे आपण. चला, दुसरा प्रश्न आता तुमच्याच गटाचा आहे. श्री वेणास्वामी गट दुसऱ्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार राहा. 30 सेकंद वेळ आहे. तुमचा प्रश्न आहे, भगवंतांना रुक्मिणी देवींपासून झालेल्या मुलीचं नाव काय? बॉम्ब आहे, बॉम्ब. कारण भगवंतांना 16,108 राण्यांमधून फक्त एका राणीपासून सगळ्यांपासून 10 मुलं झाले. नाव आहेत भागवतात. भगवंतांना असं म्हणतात भागवतामध्ये, व्यास महर्षी 1,00,000 मुलं 1,15,00,000 नातू होते असं भागवतात वर्णन आहे. पण भगवंतांना इतक्या सगळ्या पसारामध्ये, पसारा हो तो ऐसा हो, ब्रह्मानंद स्वामीचं भजन म्हणतो ना आपण, एकच मुलगी झाली आहे, एकच मुलगी. बोला उत्तर. तुमचा प्रश्न आहे. 30 सेकंद होतात आहेत. पास म्हणायचं, पासे म्हणवत नाही. तीस सेकंद झालेत. मी ते पास म्हणलं असं समजतो. माईक बंद करा. प्रश्न आपल्या गटाला येत आहे, भगवंतांच्या मुलीचं नाव काय? एकुलत्या एक मुलीचं नाव काय? नाही, पास. हा, कॉंग्रॅच्युलेशन श्रोत्यांना. तुमच्याकडे प्रश्न आलाय, हात वर करा ज्यांना येत असेल त्यांनी. पुन्हा प्रश्नांचं रिपीट करतोय. भगवान श्रीकृष्णांच्या मुलीचं नाव काय? व्हॉलंटियर दोन्ही तयार राहा. हात वर आला की जायचंय त्यांच्याजवळ धावत. अमुक कुठे आहे?
नाही ते विनंती करणार होतो की आपले सगळे सुज्ञ श्रोते आहेत, कृपा करून कोणी AI किंवा गुगलचा प्रयोग करू नका, कृपा करून. आणि आपण करणार याची खात्री आहे मला. हे ज्ञानसंवर्धन आहे, गुगलवरून काय आपल्या मनाने बघा आठवून नाही तर हरकत नाही, आम्ही उत्तर देणारच आहे. अजूनपर्यंत एकही हाताला नाही. 26 सेकंद झाले. 27, 28, 29, 30. युअर टाईम इज ओव्हर. पहिला प्रश्न असायला दुसऱ्याच क्रमांकाचा की श्रोत्यांना उत्तर माहीत नाही बुवा, तुमच्याकरता सेपरेट 30 सेकंद. पास म्हणा, अपमान म्हणून नाही म्हणत, गमतीचा भाग आहे, वाईट वाटलं. भगवंतांना रुक्मिणी देवीपासून झालेल्या एकुलत्या एक मुलीचं नाव भागवताच्या दशमस्कंदात येतं, नाव आहे चारुमती. आणि भगवंतांना एकच जावई आयुष्यात मिळाला. सुना खूप मिळाल्या, 1 लक्ष सुना मिळाल्या, पण जावई एकच मिळाला. बली नावाचा अजून एक माणूस होता, राजाने, तो बली नाही, बलिराजाचा मुलगा कृतवर्मा. हे भागवतात वर्णन आहे. हे 55 अध्यायात वर्णन आहे, तर कुणाला कन्फर्म करू शकता. उत्तर असा आहे प्रश्नाचं. प्रश्न असा होता, भगवंतांना झालेल्या एकुलत्या एक मुलीचं नाव काय? अचूक उत्तर आहे, भगवंतांना रुक्मिणी देवीपासून झालेल्या एकुलत्या एक मुलीचं नाव आहे चारुमती. तिचा विवाह बलिराजाच्या मुलाशी झालेला. कृतवर्मा हा जावई आहे भगवंतांचा. कौरव पांडव युद्ध त्यांनी युद्ध केलेलं आहे. असतो. पुन्हा आता प्रश्न, मला खरं श्रोत्यांसाठी टाळ्या वाजवायची संधी पाहतोय मी, यांच्यासाठी तो एकदा तरी उत्तर आलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न, कल्याण स्वामी गटाला. भागवतातलाच पुन्हा. कालिया नागाला किती मस्तकं होती? 30 सेकंद. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. 14, 16, 18 म्हणजे टेन्शन येतं असं म्हटलं. हां, कालिया नागाला किती मस्तक होती? श्रोत्यांनी विचार करून ठेवा. शोभाताई तुमच्याकडे प्रश्न विचारला होता, तुमच्या इथल्या भागवतात प्रश्नमंजुषा घेतली, विचारला होता आपण. कालिया नागाला किती मस्तक होती? नाही तर 5 म्हणा. 11. चुकीचं उत्तर आहे. प्रश्न आपल्याकडे येतोय. नसेल माहीत तर नाही म्हणा, असं काय नाही. कालिया नागाला किती मस्तक होती? नाही, दोन्ही गटाला आलं नाही. श्रोत्यांनी विचार करून ठेवावा. कालिया नागाला किती मस्तक होती? एक हात येत नाही वर, चुकू द्या ना हात. तसं करा ना, 1 पासून सुरू करा, 100, 1000 पर्यंत म्हणत राहत की लोक आहे. हा, त्यांना द्या माहिती ऑन करून. त्यांना तिकडे हात वर आलाय. शेवटी 5 होते. नाही, चुकीचं उत्तर. अजून हात वर येतो एखादा? हा, त्या तिथे चांदरवहिनी हात वर गेलाय. तिकडे ललिले चांदूरकर हात दिसतोय वर मला. त्यांना कालिया नागाला 3 मस्तक. नाही, चुकीचं. पुढे तिकडे एक हात वर आहे. अजून एक संधी द्या. 3 किंवा 4 नंतर आपण वेळ जाऊ नये म्हणून उत्तर सांगू. 101. अगदी अचूक उत्तर आहे. श्रोत्यांसाठी टाळ्या. श्लोक आहे, कालियाला 101 मस्तक होती. भगवंतांनी आपल्या पदन्यासांनी 1001 फण्यांवर नृत्य केले. नाथांची आरती आहे, कालिया फणीवरी नृत्य करी मुरारी. पण तिथे संख्या नाही आहे, ती भागवतात आहे. 101ही फण्यांवर नृत्य करून भगवंतांनी खरं त्याच्यावर उपकार केला आहे. कारण मंदाताईची चर्चा झाली, उपप्रश्न टाका म्हणे इथे, तो न टाकता मी फक्त माहिती बोलतोय की भगवंतांनी कालियाच्या मस्तकावर नृत्य का केलं. एक जे मला आत्तापर्यंत माहीत होतं त्याचा अहंकार क्षीण करण्याकरता. दुसरं जे मला माहीत होतं, जे अध्यायात आहे, की कालियाचं विषारी नाग होता, त्यामुळे तो डोह या मुलीचा विषारी झाला होता. ते पाणी गोप पीत होते, बेशुद्ध पडत होते रोज. पण तिथून कालियाने निघून जावं पण भगवंतांनी त्याच्या मस्तकावर नृत्य केलं, त्याला जायला सांगितलं, मारलं नाही आहे. पण अजून एक उत्तर ताईंनी काल सांगितलं, जे आहे भागवतात, मलाही विस्मरण झालं होतं. भगवंतांनी नृत्य का केलं? कारण त्या लीलेमुळे भगवंतांनी कालियाच्या 101ही फळांवर आपली पदचिन्ह रोवली, उमटली. आणि त्यामुळे कालियाचं आणि गरुडाचं जे वैर आहे, सौभरी ऋषींच्या शापाने तो इथे येऊन लपला आहे. भगवान म्हणाले, आता तुझ्या मस्तकावर माझे पदचिन्ह आहे, गरुड माझा वाहक आहे, सेवक आहे, तो तुझ्याकडे आता काही वाईट नजरेने पाहणार, तुला भय नाही, तुझ्या मूळ स्थानी निघून जा. म्हणून गरुड आपल्या मूळ स्थानी निघून गेला. हाही एक कारण मीमांसा त्यात आहे. असं उत्तर आलंय. श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा टाळ्या.
वीणास्वामी गटाला पुढचा प्रश्न आहे. अजून 2-3 भागवतावरच आहेत, नंतर आपण मग रामकथेकडे येणार आहोत. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा यांनी किती दिवस अध्ययन केलं? वीणास्वामी गटासाठी आहे. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा यांनी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात किती दिवस अध्ययन किती दिवस अभ्यास राहिले म्हणजे अध्ययन किती दिवस केलं म्हणजे करून दाखवल्यासारखं केलं? कोणी सांगायचं? 1 वर्ष. नाही, उत्तर चुकलेलं आहे. कल्याण स्वामी गटात 12 वर्ष. चुकलं हे. आता प्रश्न श्रोत्यांकडे गेला, अवंतिकाला माहित द्या. द्या तिला. साथ आलाय बघा. माझं पितळ उघडं पडणार आहे. नाही नाही 64 दिवस. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. टाळ्या वाजवून स्वागत करा. इथे या समर्षीने श्लोकही लिहिला आहे. अहो रात्रे चतुष्षष्ट्या संवतो तावती कला असं वर्णन केलं आहे. श्लोक आहे म्हणून उत्तर. अहो रात्रे चतुष्षष्ट्या 64 दिवस अध्ययन केलं, करून दाखवल्यासारखं केलं. कारण सांदीपनी ऋषींनी पुढे म्हटलंय की देवा तू माझ्याकडे अध्ययन करायला आलास, हे माझं भाग्य आहे, कारण तू परब्रह्म आहेस मला माहिती आहे. सांदीपनी ऋषी हे पूर्ण सिद्धावस्थेत आहे असं वर्णन आहे. मी ओळखतो तुला, तू परब्रह्म आहेस, तरी माझ्याकडे अध्ययन करण्याची लीला केली, हे माझं भाग्य, असं शेवटी संवाद आहे. पण उत्तर छान आलं आणि तुम्हाला कोणाला काहीच नाही मिळालं. पुढचा प्रश्न सोपा. आता थोडंसं उत्तर तुम्हाला आठवेल आणि फुटलं. या कालच्या कार्यक्रम झालेला कालपासून आमच्या राघवेंद्रवाने माझी पुष्कळ उत्तर फोडून टाकली आणि आज 4 माझे प्रश्न तर अवंती घरी खोडूनच टाकले. मी स्क्रॅच मारले. 4ची उत्तर येऊन गेली तिच्यामध्ये. सुधावर प्रश्न होता, आता नाही बोलू विचारू शकत नाही. नुकतंच ऐकलंय जागे होते का त्याच्यासाठी विचारू. आणि नुकतंच काही अर्ध्या तासापूर्वी घडलेल्या लोकांना लक्षात राहू शकतं, त्यामुळे ते मी खोडून टाकले प्रश्न. हां, मंदिर गोपालकृष्णाचं आहे, त्यानिमित्त आपला कार्यक्रम आहे म्हणून प्रश्न मंदिरावरती आहे. मला तिथी बोलायची आपण आणि इंग्रजी तारीखही सांगायची. दोन्ही आलं तर 10 मार्क मिळतील. भगवान श्री गोपालकृष्णाच्या या विलोभनीय मूर्तीची प्रतिष्ठापना कोणत्या तिथीला आणि कोणत्या इंग्रजी तारखेला झाली? एका प्रश्नात 2 भाग आहे. मराठी तिथी आणि इंग्रजी तारीख. तिथी तर इथे लिहिली आहे बाहेर, वाचली असेल तर कळेल, एंट्रन्स करतानाच लिहिली आहे. पण इंग्रजी तारीख प्रश्न तुम्हाला कल्याण स्वामी गट तुम्हाला आहे, मला येत असेल तर सांगा. तुझ्याकडे कुठे आला झालं फोडला तुम्ही, मार्क त्यांना मिळाला. त्यांचं अगदी अचूक उत्तर आहे, पण तिथीने सांगितले तुम्ही. पण तुम्ही तर तिथी सांगितलं 5-5 देऊन टाकू आम्ही. तुमच्याकडनं प्रश्न पास झालाय. तिथी बोला, तारीख बरोबर बोललात तुम्ही. 16 ऑक्टोबर 1935. हे माहिती पाहिजे. आम्ही गोपालकृष्णाच्या मंदिरात आलो आहोत. ताई महाराजांचं हे व्यासपीठ आहे. नेमकी प्रतिष्ठापना कधी झाली पूर्ण आपण लिहिलंय, पुस्तिका काढली आहे बहुधा, आपल्या घरी असेल सुद्धा. पास. श्रोत्यांना प्रश्न येत आहे, किती सांगा. अच्छा, तो व्हॉलेंटियर आहे, इतर हात आले त्याला जे संगीत कोणाचा हात हां बोलू द्या. श्रोत्यांपैकी आधी चान्स देऊ आपण, नाही तर व्हॉलेंटियरला चान्स देऊ. अश्विन मध्य पंचमी. अगदी बरोबर उत्तर आहे. श्रोत्यांसाठी टाळ्या. श्रोते हो, या भगवंतांच्या सुंदर सगुण विग्रहाची स्थापना अश्विन वद्य पंचमी बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 1935 या शुभ दिवशी झालेली आहे. आणि भगवान कुर्तकोटी शंकराचार्य या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनीच ही मूर्ती ताई महाराजांना भेटवस्तू म्हणून दिलेली आहे. फार मोठ्या मंत्र जागरामध्ये आणि वैदिक ब्रह्मवृंदांच्या आशीर्वादाच्या मंत्र जागरामध्ये या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. काल बोलल्या गेलं, हे 90 वर्ष झालेली आहेत इत्यादी, म्हणून हा प्रश्न आपण टाकला. पण फार अचूक उत्तर श्रोत्यांकडे आलं. तुम्हाला दोघांना मार्क, तुम्हाला 5 मिळू शकणार नाही. यांना तुम्ही मोठ्याने बोलला, उत्तर त्यांनी दिलं. पुरुष गटाला 5 मार्क द्या, यांना 0. त्यांनी ऐकलं त्या प्रश्न त्यांचा. चला पुढचा प्रश्न सोप्पा आहे.
कठीण नाहीच आहे, पण तरी ताई महाराजांविषयी आहे. त्यांच्या पवित्र वास्तूमध्ये आहोत आपण. मंडपही त्यांचाच आहे. प्रश्न असा आहे पुढचा तुम्हाला आता विलासवादी गटाला. ताई महाराजांचं मूळचं माहेरचं नाव काय? नाही आडनाव नाही, नाव नाव नाव. ताई महाराजांचं नाव काय मूळ? ताई महाराज आपण नंतर म्हणतोय, आधीचं नाव काय? नाव पाहिजे नाही माहिती. पास झालं. तुम्ही कल्याण स्वामी गट, हे माहिती पाहिजे आम्हाला. ताई महाराजांविषयी बसलोय का आपण इथे, मूर्तीचं दर्शन घेतोय, तिथे नाव लिहिलं नाही पण आम्हाला माहीत असायला पाहिजे म्हणून हा प्रश्न टाकलाय. प्रश्न श्रोत्यांकडे जात आहे. ताई महाराजांचं माहेरचं नाव काय? शोभाताईला माहित आहे. वाराणसी. अगदी बरोबर आहे. काय वाराणसी. आणि त्यांना घरामध्ये प्रेमाने वारुताई म्हणायचे. आणि त्यांनी अभंग रचना करताना वारी म्हणे वारी म्हणे वारी म्हणे, काल बुवांनी अभंग म्हटला होता. वारी म्हणे वारी म्हणे वारी म्हणे. काल आपण ते सुवर्णाची अंगठीवर म्हटलं की नाही, वारी म्हणे आहे की नाही तिचं. अनेक अभंग रचना केल्या, अनेक मुरल्या केल्या, सगळ्या आहे तिथे मंदिरामध्ये. आणि वारी नावाने करायच्या. मूळ नाव वाराणसी. घरात वारू म्हणायचे आणि पुढे ताई महाराजांना आपण ताई महाराज म्हणायला लागलो, असा त्यांच्या नावाचा सगळा इतिहास आहे. पण श्रोत्यांकडनं उत्तर आलं. श्रोत्यांसाठी एकदा टाळ्यावर जाऊ सगळे. चला पुढचा प्रश्न कल्याण स्वामी गट. थोडासा अवघड मी म्हणत नाही, जाणकारच आहे सगळे. आचार्यांच्या जीवनावर आहे. श्रीमद पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या 4 प्रमुख मठांपैकी द्वारका मठाचं नाव काय? द्वारका मठाचं महावाक्य तर कळलं आपल्याला, लिहिलंच आहे, लिहूनच ठेवलं आपण. कल्याण स्वामी गटासाठी प्रश्न आहे, श्रोत्यांनी विचार करून ठेवावा. द्वारिका मठाचं नाव काय? 4 मठ निर्माण केले 4 दिशांना. प्रत्येक मठाला नाव पण दिलं. प्रत्येक मठाचे आमनाय निर्माण केले. प्रत्येक मठाचे पहिले मठपती नेमले. हे काम आचार्यांनी केलं आहे. 30 सेकंद संपले. उत्तर द्या. जोशी मठ, नाही, तो बद्रीनारायणचा. महामंडली. त्याच्यात एकच उत्तर. आता हा प्रश्न इकडे येतो वेणस्वामी गटाचा. विचार करून बघ, 3पैकी एक बोललं तरी चालेल. आहे तुम्हाला 30 सेकंद वेळ तुम्हाला देऊ. 30 सेकंद झाले. प्रश्न जाते श्रोत्यांकडे. प्रश्न पुन्हा म्हणतो. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या 4 प्रमुख मठांपैकी द्वारिका मठाचे नाव काय? बरेच हात वर आहे. कुठे हातवर आला काय एखादा? आले कृष्ण हातवर आले तिकडे. ऑन करा माईक. शारदा. नाही, आम्ही सांगतो. शारदा मठ बरोबर नाही उत्तर. गोवर्धन म्हणताय. नाही, सगळे 4 सांगून द्याल. बरोबर नाही. 4 माहिती आहे तुम्हाला. ते उत्तर श्रोत्यांनी आलं नाही सगळे. तर शृंगेरी मठ. नाही. शारदा. काय केलं शृंगेरी? कसं आहे? शृंगेरी वेगळाच मठ आहे. असो, उत्तर कोणाला आलं नाही, गुन्हे कोणाला देऊ नका. अचूक उत्तर आहे कालिका मठ. द्वारिकेचं कालिका पीठ आहे. आणि इथले पहिले आचार्य जे आहेत त्यांना मठपती केलं आहे ते आहेत हस्तामलक. आणि द्वारका मठाचं 4 महावाक्यांपैकी महावाक्य आहे तत्वमसी सामवेदातलं. इथे लिहिलंय पाहिजे. तत्वमसी महावाक्य द्वारिका पीठाचं महावाक्य आहे. असो, प्रश्न कुणाला गुण देऊ नका. पुढचा प्रश्न आता पुन्हा वीणास्वामी गटाचा. आता वीणास्वामींच्या गटासाठी समर्थांच्या जीवनावरचा प्रश्न. आपल्याला माहिती आहे सध्या समर्थ संप्रदाय याचा इतका प्रचार प्रसार आहे. किती आहे आपल्याला माहिती आहे. पादुका प्रचार दौरा आहे, वाङ्मय निर्मिती आहे, दासबोध अभ्यास आहे, पुष्कळ 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 आहे. पण गेल्या शतकात जेव्हा समर्थ संप्रदाय 2-250 वर्ष जवळपास लुप्तप्राय झाला होता, तेव्हा संजीवनी देऊन धुळ्याच्या शंकर श्रीकृष्ण देव यांनी खूप संशोधनपूर्वक भारतवर्षात फिरून रामदास स्वामींविषयी खूप माहिती गोळा केली, कागदपत्र गोळा केले. ते धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिरात ठेवलेत. 673 बाळ आहेत. मी एकदा जाऊन आलो तिथे. प्रश्न तो नाही आहे, प्रश्न सोपा आहे. शंकर श्रीकृष्ण देव यांनी लिहिलेल्या रामदास स्वामींच्या चरित्राचे 3 खंड आहेत.
त्या 3 खंडाची नावं काय? श्रोत्यांकडे यायला वेळ अजून तुला विचारणार आहे. स्वामी गट पुन्हा प्रश्न सांगतोय. शंकर श्रीकृष्ण देव ज्यांना नानासाहेब देव म्हणतो आम्ही, त्यांनी लिहिलेल्या रामदास स्वामींच्या त्रिखंडात्मक ग्रंथांची नावं काय? हा प्रश्न मागच्या वेळेस समर्थांच्या जीवनात जेव्हा घेतली तेव्हा विचारला होता. कारण पदाचे इथे खूप अभ्यासक आहेत, पादुका वारंवार येतात, सगळं वाङ्मय मिळतं, त्यामुळे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. जे कोणी आताही दर्शन होणार आहे परवा आपल्याला, पवित्र पादुका इथे येणार आहे रामदास स्वामींजींच्या. आपल्याला माहिती पाहिजे की त्रिखंडात्मक चरित्र, आणि ज्याच्याकडे नसेल त्यांनी घरी ठेवा आहे, अत्यंत वाचनीय आहे. ज्या कोणाला अजूनही आजही समर्थांवर काही लिहायची इच्छा होत असेल त्यांना ते त्रिखंडात्मक चरित्र वाचावंच लागतं. बेस आहे, बेस आहे, एन्सायक्लोपीडिया म्हणतात त्याला. पुढे अनेकांनी लिहिले, आमच्या सुनील दादांनी पुष्कळ लिहिलं आहे, शंकर अभ्यंकरांनी लिहिलं आहे, अनेकांनी लिहिले, पण आधार शंकर श्रीकृष्ण देव. दोघांची वेळ संपली आहे. प्रश्न श्रोत्यांना पास होत आहे. मोठ्याने तर माईक सुरू करून घ्या. समर्थ भक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी त्रिखंडात्मक जे चरित्र लिहिलं आहे त्यातलं समर्थ अवतार, समर्थ संप्रदाय आणि समर्थ हृदय. टाळ्यामधून स्वागत करा. खूप छान उत्तर आहे, व्यवस्थित. पुन्हा ऐकून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा नानासाहेब देवांनी समर्थ हृदय लिहिला, त्यानंतर समर्थ संप्रदाय लिहिला, आणि सगळ्यात शेवटी समर्थावतार हे चरित्रात्मक लिहिलं. बाकी 2 मध्ये त्यांचं सगळं काव्य एकत्र करून संग्रहित केलेलं आहे. पण समर्थावतारमध्ये त्यांचं विस्तृत चरित्र आहे. ते खंड सध्या उपलब्ध आहे की मला माहिती नाही, मध्ये आउट ऑफ प्रिंट झाले होते, पण जवळ ठेवावे. जे समर्थ भक्त आहेत त्यांनी अवश्य ठेवावे, फक्त आपल्याला विनंती करतो. पुढचा प्रश्न तुकोबांकडे होता. सगळ्या संतांकडे जायला पाहिजे ना. ताई महाराजांच्या दरबारात आहोत आपण. थोडा थोडा सगळ्यांना न्याय म्हणण्यापेक्षा आपली जिज्ञासा प्रश्न वाढवावे म्हणून जर तुम्हाला प्रश्न आहे. श्री बाबाजी चैतन्यांनी, सद्गुरू बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराजांना स्वप्नद्वारा जो अनुग्रह दिला आहे तो कोणत्या तिथीला दिला? वर्ष नंबर तिथी तुमचा पास. तुम्ही बोला. नाही, बरोबर उत्तर चुकीचं आहे. थोडीशी सुधारणा आहे. पुढे तिकडेच आहे, हात वरती. बोला ना, ऐकून माईक ऑन करा. नाही ऐकूत आहे, नाही ऐकूत आहे. माघवद्य दशमी म्हणतात. अगदी बरोबर आहे. तुकोबांचा आवाज नाही. माघवद्य दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघवद्य तुम्ही द्वादशी म्हणला, म्हणून श्रोत्यांसाठी एकदा पुन्हा टाळ्या वाजवा. इकडे बद्ध नाही, माघ शुद्ध दशमी तुम्ही बद्ध म्हणता, पण तरी काय माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे असा म्हणे. चला, सोप्पा सोप्पा प्रश्न आता तुमच्यासाठी. वेळासाठी आहे का? थोडंसं आपल्या शास्त्रीवांच्या आवडत्या विषयाकडे येऊ. पंचांग नाव माहिती आहे ना? पंचांग, पंच अंग, तर पंचांगाची 5 अंग कोणती? सोपा प्रश्न आहे, विचार करून सांगा. एक जण सांगा. पास. तुम्हाला तुमच्याकडे प्रश्न नाही झाले? 30 सेकंद, 30 सेकंद, कारण आपल्याला पुढचं कार्यक्रम तुमच्याकडे. पास. श्रोत्यांकडे प्रश्न आहे. पंचांगाची 5 अंग कोणती? शास्त्रीवांनी भाग घ्यायचा नाही, नाही घ्यायचा. पंचांगाची 5 अंग तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग. कोणी उत्तर दिलं? खूप छान उत्तर दिलं. अचूक उत्तर बरोबर आहे.
इथे विष्णुस तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश्च कर्णंचैव सर्वं विष्णुमय जगत. श्लोक. तिथी करण वाघ नक्षत्र आणि योग हे पाहूनच रोज पूजा करावी लागते, करायची असते, करावी. काय काय बोललो मी? करायची असते, करावी लागते आणि करावी. पंचांग पाहिल्याशिवाय पूजा नसते. कोणते ग्रह कुठे पाहिल्याशिवाय पूजा करू नये. पण उत्तर दिलं गेलेलं आहे. पण सरांनी नोंद करून ठेवा. 3-5 अंगही आहेत. तिथीवार नक्षत्र करण योग. पंचांगाविषयी अजून एक प्रश्न. सर्वात सुंदर कालमापन शास्त्र वैदिक धर्माचं आहे. इतकी सुंदर रचना नाही आहे. फक्त तारखा असतात. हल्ली नाव द्यायला लागले फ्रेंडशिप डे, न्यून डे, ट्यून डे. आमच्याकडे असं नाही आहे. एकंदर वर्षभरात 12 पौर्णिमा येतात माहिती आहे आपल्याला. दर महिन्यात एकच पौर्णिमा असते का? प्रश्न आपला पौर्णिमांविषयी एक छोटासा प्रश्न आहे. आता कोणासाठी आहे? कल्याण स्वामी गटासाठी. फाल्गुनी पौर्णिमेचं नाव काय? सोपं आहे अगदी. फाल्गुनी पौर्णिमेचं नाव काय? प्रत्येक पौर्णिमेला नाव आपल्याकडे. प्रत्येक पौर्णिमेला नाव. ज्येष्ठातली बहुतेकांना माहीत असते. आता फाल्गुनाच्या पौर्णिमेला नाव आहे. सगळेच हात वर आले तर ज्यांनी आधी उत्तर दिलं विवेक त्यांना विचारायचं नाही. नवीन श्रोते शोधायचे. होळी नाव नाही आहे. होळी आपण म्हणतो. पण पंचांगातलं नाव काय? फाल्गुनी पौर्णिमेचं. 30 सेकंद झाले. 5. अगदी बरोबर आहे. यांना 5 गुण द्या. हुता शनी पौर्णिमा. हुता शनी पौर्णिमा. छान उत्तर दिलं. मिळाले तुम्हाला 5. आता एकदा गुणतालिका सांगा टोटल करून. हां. चला सध्या वेणास्वामी गट आघाडीवर आहे 10 गुणांनी आणि यांना 5 गुण आहेत. श्रोत्यांना तर खूपच गुण आणि मोजले. खरी आघाडी श्रोत्यांची आहे. ती साहजिकही आहे. श्रोत्यांमध्ये भागवतकार, प्रवचनकार, कीर्तनकार, अभ्यासक खूप आहेत. फक्त स्टेजवर यायला नाही म्हणणारी खूप आहेत. ती कालपासून 40 जणांना विचारली इथे बसतं का नाही असं. गमतीचा भाग सोडून देऊ. पण वेणास्वामी गटाचं एकदा अभिनंदन. 10 गुणांनी आघाडीवर. आघाडी टिकवायची आहे. पिछाडी घेऊ नका. आता चांगली आघाडी घेतली. आता वेणास्वामी गट. आणि हा प्रश्न जो आता येतो आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, मुलाला, स्त्रीला, मुलीला, माणसाला उत्तर आलंच पाहिजे असं आहे. तर नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यात नाही अर्थ. हे माहिती पाहिजे. प्रश्न असा आहे आपल्यासाठी, शिवराज्याभिषेक कोणत्या तिथीला झाला? शिवराज्याभिषेक कोणत्या तिथीला झाला? 30 सेकंद. तुम्ही एक उत्तर द्या. कोणते चुकलं? फाल्गुन. नाही, चुकलेलं उत्तर तुम्हाला गेलं पाहिजे. तिथी हवी. अश्विन महिना आहे. तिथी बोला ना. कोणत्या तिथीला बोलताय? नाही, चुकीचा आहे. श्रोत्यांसाठी शिवराज्याभिषेक कोणत्या तिथीला झाला? ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. अगदी बरोबर उत्तर आहे. टाळ्या वाजवा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार 6 जून 1674. ठिकाण रायगड. इतकं एक वाक्य प्रत्येकाला पाठच पाहिजे, तरच छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणण्याचा आपला अधिकार येतो. संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला शाळामध्ये एक वाक्य कळायला गेलं पाहिजे. शिवराज्याभिषेक झाल्याची तिथी माहितीच पाहिजे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी असतो. त्यामुळे श्रोत्यांसाठी तयार झाल्या दोघांना काही मार्ग नाही. सोपा प्रश्न आहे. आता पुष्कळ व दत्तभक्त इथे आहेत. आता प्रश्न इकडे आहे ना, कल्याण स्वामी गटाला. आपण जय जयकार करतो. सज्जनगडाच्या जय जयकारामध्ये करतो आपण. भगवान सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय असं करतो ना आपण. प्रश्न असा आहे, श्रीधर स्वामी महाराजांचा जन्म कोणत्या तिथीला झाला? अगदी बरोबर उत्तर दिलं. 10 गुण द्या ना. श्रीधर स्वामी महाराजांचा जन्म चिंचोली नावाच्या गावी कर्नाटकामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी झालेला आहे. 10 गुण द्या. पुढे समाधी माता वरदपूरला घेतली. सर्वांना माहिती आहे. पुन्हा शिवसमर्थ
याच्यावर प्रश्न. एक शिवचरित्र. दुसरा अतिशय महत्त्वाचा, ही पण तारीख आणि तिथी, ही पण तारीख आणि तिथी सर्वांना माहिती असली पाहिजे, पाठ केली पाहिजे. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची पहिली ऐतिहासिक भेट कोणत्या तिथीला झाली? शंकर श्रीकृष्णदेव यांच्या ग्रंथाच्या आधारे. पुढे अनेकांनी आपलं वेगळं प्रतिपादन केलं आहे, पण शंकर श्रीकृष्णदेव यांच्या ग्रंथाप्रमाणे मी प्रश्नावली घेतो आहे, म्हणून त्याला आपण प्रमाणभूत मानून प्रश्न करतोय. शंकर श्रीकृष्णदेव यांच्या ग्रंथानुसार, संशोधनानुसार शिवसमर्थ भेट कोणत्या तिथीला झाली? त्यांचा प्रश्न. वीणास्वामी गट समर्थांचा प्रश्न. आठवण श्रोत्यांपैकी त्यांना बहुतेक पास म्हणणार आहे. तुम्ही विचार करून घ्या. तुम्ही पास आहे का? अरे प्रश्न तुमच्याकडे आला नाही, आधी कसे काय होतं? बोल, प्रश्न उत्तर पत्रिका दिली नाही सोडवायला, पास कशी तुम्ही? चला, एनिवे दोघांना येत नाही सगळे, तर या गंमत सोडून देऊ. श्रोत्यांना पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतो. शिवसमर्थ भेट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची ऐतिहासिक भेट. ऐतिहासिक फार महत्त्वाची भेट आहे बरं. पुढे सगळं महाराष्ट्राचं राजकारण बदलून गेलं. कधी झाली तिथी सांगायची असं. हात वर करा, ज्याला येते सगळं हात वर करा. एक हात वर. शिवचरित्र किती वेळा ऐकलं इथे आपण? असं वेळ जाणार नाही म्हणून मी उत्तर बोलून देतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची ऐतिहासिक भेट चाफळजवळ शिंगणवाडीमध्ये वैशाख शुद्ध नवमी, इंग्रजी तारीख आहे 12 एप्रिल 1649 गुरुवार या दिवशी औदुंबराच्या झाडाखाली झाली. हे अचूक उत्तर आहे आणि हे नेहमी लक्षात ठेवा आपण. आणि शिवसमर्थ भेटीनंतर महाराष्ट्राचा इतिहास सगळा बदलला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यानंतर 25 वर्षांनी राज्याभिषेक झाला रायगडावरती. 25 वर्ष लागली, कारण गुरूंचा आशीर्वाद मिळाला आणि कार्य धडाडीने झालं. आता त्याविषयी फार नाही बोलत, पण तारीख लक्षात ठेवावी एवढं स्पष्ट बोलतो. पुढचा प्रश्न त्यांना आता थोडंसं रामायणाकडे येऊ, रामकथेकडे. बालकांड पहिला सर्ग. पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे. अयोध्या जाऊन आले का? अयोध्येला तुम्ही जाऊन आले? मंदिर झालं? हां, पुष्कळ जण गेलेत. प्रश्न अयोध्या नगरीविषयी आहे. अयोध्या नगरीची निर्मिती कोणी केली? हे गाव कोणी बसवलं? बरोबर आहे. 10 गुण 10 गुण. हे गौतमांनी पण काव्य केलं आहे. अयोध्या म्हणून निर्मित नगरी, आणि गौतमांनी पूर्ण भाषांतर केलंय संस्कृत श्लोकाचं. अयोध्या नामनगरी तत्रासीत देव लोकविश्रुता म्हणूना मानवेंद्रेण या पुरी निर्मिता स्वया. याचं भाषांतर गौतमांनी केलंय. म्हणून निर्मित नगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी उत्तर बरोबर आहे. कल्याण गटासाठी टाळ्या आणि त्याला 10 गुण. वीणास्वामी गटासाठी पुढचा प्रश्न आहे. वीणास्वामी गटासाठी पुढचा प्रश्न विचारतो आहे. तुकाई चैतन्य नाव ऐकलंय ना? म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराजांचे गुरु तुकाई चैतन्य येळेगावचे. त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना अनुग्रह कोणत्या दिवशी दिला? खूप 9 महिने कठोर परीक्षा घेतली. पुष्कळ चरित्रात आहेत, ते नको आपल्याला सांगायला. अनुग्रह फार तिथी महत्वाची आहे. तुकाई चैतन्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना अनुग्रह कोणत्या दिवशी दिला? वीणास्वामी गट. कल्याण स्वामी गट. गुरुवार. नाही, कोणत्या दिवशी म्हणजे गुरुवार असं नव्हे. गुरुवार आहे, पण तिथी आलं. तिथी आलं. तिथी लक्षात नाही. श्रोत्यांसाठी प्रश्न, श्रोत्यांसाठी. हा आलेत, सांग. रामनवमी. अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजवा एकदा. ब्रह्मचैतन्य महाराजांनी तुकाई चैतन्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना अनुग्रह दिला येळेगावला अशोक वृक्षाखाली रामनवमीच्या दिवशी माध्यान्ह सूर्य असताना. त्या दिवशी त्यांना गुरुपद पण दिलं आणि रामनामाचा प्रचार करण्याची दीक्षा दिली. फार महत्त्वाचा प्रसंग आहे. अचूक उत्तर दिल्याबद्दल श्रोत्यांसाठी टाळ्या एकदा. चला पुन्हा पंचांगावर सोपा साधा प्रश्न इतका नक्की येईल सगळ्यांना. आता कोणासाठी? वीणास्वामी, कल्याण स्वामी.
आत्ताचा संवत्सर कोणता आहे पूजा करताना? हां, चला मी सांगून देतो, तो प्रश्न आहे. विश्वावसू जे रोज पूजा करतात त्यांना माहिती आहे 60 संवत्सर असतात, संवत्सर चक्र असतं, पुन्हा पुन्हा तीच येतात. सध्या विश्वावसू नाम संवत्सर आहे. प्रश्न हा नाही आता, तो फोडलं उत्तर. आत्ता जे संवत्सर सुरू आहे ज्याचं नाव विश्वावसू नाम संवत्सर आहे, याच्या आधीचं म्हणजे मागच्या हुताशनी पौर्णिमेला अमावस्येला संपलेलं कोणतं संवत्सर होतं, याच्या आधीचं कोणतं? प्रश्न तो आहे. आजचं तर आम्हाला माहिती आहे सगळ्यांना. याच्या आधीचं संवत्सर कोणतं? विखारी असं काहीतरी होतं ना? नाही, विकारी कोरोनाच्या वेळेचं होता. मागच्या याच्या आधीचं कोणतं? तुम्ही आठवण ठेवा, तुमच्याकडे प्रश्न येणार साहेब होतो. श्रोत्यांनी आठवण ठेवा, हात आलेत वरती करून 2-3. याच्या आधीचं संवत्सर दोन्ही जणांना येत नाही उत्तर. श्रोत्यांमधून ज्यांचा हात वर आहे त्यांना विचारा. त्यांचा माईक बंद आहे का? अगदी बरोबर आहे. क्रोधी नाम संवत्सर या संपलेलं आहे, नंतर हे सुरू झालंय विकारी कोरोनाच्या वेळेवर. छान उत्तर दे, व्यवस्थित आहे. पुन्हा एकदा भागवतावर येऊ. भागवताचार्य समोर अजूनही श्रोत्यांमध्ये बरेच आहे. हे भागवतकारच आहे. छान प्रश्न आहे, कीर्तनकारांनी नेहमीच सांगण्यासारखा आहे. तुम्हाला कीर्तनात सांगितलं बरंच आहे, सोपा आहे. भगवान श्रीकृष्ण मानवी अवतार घेतला, 8वा अवतार माहिती आहे सगळ्यांना. मानवी अवतार घेतला, लौकिक नाती आहे, त्यांना मोठे भाऊ आहेत माहिती आहे, बलराम दादा. एक बहीण झाली आहे पुढे सुभद्रा, ही माहिती आहे. प्रश्न नात्याविषयी आहे. भगवान श्रीकृष्ण आणि दुर्योधन यांचं लौकिक नातं काय आहे? कोणासाठी प्रश्न आहे? पुन्हा विचारतो, थोडासा आहे म्हणजे खूपदा भागवत ऐकला असेल तर येतो, थोडा एखादा कठीण म्हणजे श्रोत्यांसाठी येतो हा प्रश्न. पुन्हा एकदा प्रश्न म्हणतोय, भगवान श्रीकृष्ण आणि दुर्योधन यांचं लौकिक नातं काय? तसा तो शत्रू मानतो, कृष्णाला मानत नाही, भगवान मानत नाही, पण लौकिक नातं काय? त्यांच्याकडे हा बोला बोला, येतं उत्तर तुम्हाला? आत्या. नाही, कृष्णाचे ते कोण आहेत? पुतळे नाही, ते धृतराष्ट्राचे पुतळे आहे. मुलगा आहे त्यांचा. कृष्णाचं दुर्योधनाचं नातं काय? बोला. आत्या. नाही, हे दोन आलं नाही. श्रोत्यांपैकी उत्तर सांगा. कृष्ण आणि दुर्योधनाचं नातं व्याह्याचं. अगदी बरोबर आहे, टाळ्या वाजवण्यासाठी. भगवंतांचा पुत्र जांबवती नंदन सांब ह्याचा आणि दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा यांचा विवाह झाल्याची कथा भागवतात येते. म्हणजे दुर्योधनाच्या मुलीने सांबाने लग्न केलं कृष्ण, म्हणजे व्याही झाले की नाही? कृष्ण आणि दुर्योधन व्याही आहे. श्रोत्यांसाठी टाळ्या. शोभा ते छान उत्तर. भागवतातला प्रश्न पुन्हा सोपा आता आहे. कोणासाठी आता? हां, कल्याण स्वामी गट प्रश्न तुमच्यासाठी आहे. कंस होता ना, त्याला कृष्णाने मारलं 44 अध्याय. कंसाच्या सासऱ्याचं नाव काय? 12 वेळा भागवत आहे. 12 वेळा कंसाच्या सासऱ्याचं नाव काय? किती सोपं आहे ना, खाली बसलं की सोपं वाटतं. ए विवेक, तू इथे उभा राहील, समोर तू भाग पुढे येतात, त्यांना एकदाही संधी दिली नाही आपण. थांब थांब, यांचा आहे. हा, 5 झाले दोघे, बोला. अगदी बरोबर आहे. जरासंध महाराज, जरासंध महाराजांना 2 मुली होत्या, अस्थि आणि प्राप्ती. या दोन्ही कंसपत्नी होत्या आणि हा जरासंध गिरिव्रज नावाच्या गावात त्याची राजधानी होती, असं भागवतात वर्णन आहे. पण त्याच्या 2 मुली होत्या. चला पंचांगाकडे येऊ पुन्हा. श्रीमद आद्य शंकराचार्य भगवत पूज्यपाद यांनी जेव्हा भारतामध्ये खूप गोंधळ होता, सौर गणपत्य देवी इत्यादी इत्यादी, तेव्हा पंचायतन पूजा सुरू केली. पंचायतन म्हणजे 5 देवता. तर त्यांनी मानलेली कोणती पंचायतन आहे, 5 देव कोणते यांची पूजा केली. तुम्हाला
शंकराचार्यांनी मानलेली पंचायत पूजा कोणती, जी रूढ झाली पुढे अजूनही सुरू आहे, पंचायतन पूजा. हा 2 3 हा महादेवदेवी. बरोबर आहे, छान उत्तर दिलं. बरोबर आहे, 5 दिले मागे पुढे करून पण उत्तर बरोबर दिलं. 5 गणपती, सूर्यदेवी, महादेव आणि गणपती. छान बरोबर उत्तर दिलं. पंचायत पूजा श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सर्वांचं सामंजस्य व्हावं, एकोपा व्हावा, अशी दुफळी समाजात राहू नये पण 5ही देवतांना मुख्य मानून पंचायतन देवता मुख्य 5 केल्या आणि तसं मांडणी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी केलेली माहिती पाहिजे आपल्या सर्वांना. आपलं कुलदैवत कोणतंही असो पण पंचायतन मुख्य कोणते माहिती पाहिजे. इतकं कशाला की नित्य पूजा करतात त्यांना माहिती आहे की पूजेच्या आधी ध्यान मंत्र म्हणावे लागतात, ते या क्रमाने म्हणावे लागतात, त्याचा क्रमही ठरलेला आहे, त्या क्रमाने म्हणावे लागतात. पण या पंचायत देवता बरोबर आहेत. उत्तर तुमचं असो का, यांना गुण द्या. क्रमावर सांगा, काय म्हणतात क्रम, विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि देवी असा त्याचा क्रम. या क्रमानेच ते श्लोक म्हणावे लागतात. ते श्लोकही ठरलेले आहेत. ध्यानाचे श्लोक कोणते म्हणावे हे श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सांगून ठेवलं, तेच श्लोक ध्यानाचे म्हणावे लागतात. इतरही श्लोक असतील, जसं ध्याय दाजानुभाव रामाचं आहे असं ते असतील, पण शंकराचार्यांनी जे 5 श्लोक सांगितले त्याची मांडणी आपल्या सर्वांना माहिती असेल तर ठीक आहे, ती माहिती करून घ्या. 5 देवतांचे 5 श्लोक ध्यान मंत्र म्हटल्याशिवाय पूजेला प्रारंभ होत नसतोय. आणि त्यामध्ये विष्णूचा शांताकरम श्लोक आहे, भगवान शिवांचा ध्याय नित्यम आहे, त्यानंतर भगवान सूर्यांचा ध्येय सदा सहस्रमंडलावरती आहे, त्यानंतर जगदंबेचा नमो देवी महादेवी शिवाय सतत नमः आहे, आणि गणपतीचा गजवदनम चिंतन 30 शतानुष्ठान त्रिनेत्र हा श्लोक आहे. हेच श्लोक आचार्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणून पंचायतन पूजेमध्ये हे 5 श्लोक आधी म्हणून ध्यान करावं लागतं देवाचं आणि मग पूजा सुरू होते. चला पुन्हा भागवतातला एक सोपा प्रश्न. झाले का 10 स्कोअर सांगा. पहा आता उत्सुकता किती वाढली असेल, आपली किती आहे गई, आपली किती आहे बघा, आघाडीवर होतो. बरं, अरे मागे पडले तुम्ही. आता कल्याण स्वामी गटासाठी टाळ्या. 20 25 आणि 20 ना चांगली आहे. कॉम्पिटिशन टफ आहे, टफ. हो म्हणजे तेवढं त्यांना स्कोअर भरून काढायची संधी आहे पुष्कळ. अजून 25 प्रश्न राहिले ना आपल्या. पुढचा प्रश्न तसा सोपा आणि थोडासा कठीण आहे. असं कोणासाठी, आता कल्याण स्वामी गटासाठी भागवतातला प्रश्न. कृष्ण जावई आहे ना आपला. हो, राजा भीमक आजकाल म्हणतात, भागवतात भीष्मक नाव. राजाचे भीष्मको नाम, भीष्मक नाव आहे. त्याची मुलगी रुक्मिणी एकुलती एक होती. कन्येका वरानना म्हणतात. प्रश्न तो नाही आहे, जगदंबा स्वरूप रुक्मिणी देवींना किती भाऊ होते. 4 नाही, उत्तर चुकलं तुमच्यासाठी. रुक्मिणी देवींना किती भाऊ होते? 5. अगदी बरोबर होत आहे. काय माझा 5 गुण द्या ना. तस्य 55 पुत्र अनेकाच्या वरानना असा श्लोक. राजासी भीष्मको नाम विदर्भादी पटेल महान असं श्लोक. छान उत्तर दिलं, टाळ्या तुमच्या. गुण पण 5 मिळाले. हो नाही, रुक्मांगत नाही आहे. रुक्मी रथ, रुक्म बाहू, रुक्मी केश, रुक्म माली ही नावं भागवतात श्लोक आहे. चला आता सोपा प्रश्न आहे. आपण असं म्हणतो आजचा छान मुहूर्त आहे की नाही. हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे पंचांगात 3.5 मुहूर्त आहे. बरोबर आहे. 3.5 कोणते आहेत? 3 पूर्ण कोणते आणि अर्धा कोणताही सांगायचं. तुमच्यासाठी प्रश्न आहे, वेळ तुमची सुरू होते आत्ता. आणि विचार करून एकदम सांगायचे पूर्ण कोणते आणि अर्धा कोणता. 3 पूर्ण आहेत, 1 अर्धा मुहूर्त आहे. तोही महत्वाचाच आहे. 3.5 मुहूर्त कोणते? अक्षय तृतीया, विजयादशमी, 2च झाले.
पाडवा तीन चैत्र हा? चैत्र पाडवा गुढीपाडवा झालं चैत्र हा, पाडवा. चैत्र. मग झालं हा बलिप्रतिपदा पण आता अर्धा कोणता आहे तर पूर्ण बोलून हा ते बरोबर दिलं होतं. छान. 3 पूर्ण मुहूर्त आहेत. अक्षय तृतीया अर्धा आहेत, 2 पाडवे आहेत, एक विजयादशमी आहे आणि अक्षय तृतीया अर्धा मुहूर्त मानलेला आहे. पण तरी देखील छान उत्तर दिलं तुमच्या. त्यांना 10 गुण. यांचा प्रश्न होता ना, 10 गुण द्या. छान. चला दासबोधाकडे येऊ. रामदास स्वामींच्या गळावर माणसं आले येणार आहेत, स्वतः समर्थ येणार आहेत. दासबोधाचे अभ्यासक खूप आहेत, पारायण करते खूप आहेत, प्रवचनकर खूप आहेत. सोपा प्रश्न. कल्याण स्वामी तुम्हाला प्रश्न आहे. कल्याण नाव आहे तुमचं, ज्यांनी लेखनी काय वा त्यांचा प्रश्न आहे. दासबोधाचे एकंदर 20 दशक आहेत माहिती आहे. 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश विवर्ता विशेषा विशेष कवल आहे. प्रश्न दशकांविषयी आहे. प्रश्न असा आहे, दासबोधाच्या 6व्या दशकाचं नाव काय? तुमची वेळ सुरू होते आता. 6व्या दशकाचं प्रत्येक दशकाला नाव दिलं रामदास स्वामींनी. जसं पहिला दशक आहे, जाऊ द्याचा सांगत दुसरा तर सगळं आपल्या परिचयाचाच आहे. निदान माझ्या तरी मूर्ख लक्षणांचं आहे. हो, दुसरा तर मूर्ख लक्षण नाही. ज्ञान दशक 8वा आहे. तुमचं उत्तर चुकलं, तुम्ही सांगा. घेऊ नका. एक झाली. सगुण दशक हा, 6व्या दशकाचं नाव काय? तुम्हाला प्रश्न तो आहे. 5 मला 5 मार्क मिळते. 30 सेकंद नाही. तिकडे शोधामध्ये त्या हात वर गेला. त्यांना माहिती ताई, त्या ताईने हात वर केला. हा, अगदी बरोबर उत्तर दिला ताई. शोधासाठी काय त्या ताईने उत्तर दिलं. देवशोधन. आणि खूप महत्त्वाचं आहे. सगळे दशक महत्त्वाचे आहे, पण देवशोधनापासून तत्वज्ञानाला प्रारंभ होतं. 5वा मंत्रांचा आहे. तिथेच शेवटच्या समासात तत्वज्ञानाला प्रारंभ होत आहे. 5, 6, 7, 8 हे काकांनी ज्ञानदशक 14ने मानलं. असो, छान उत्तर दिलं. 6वा दशक दासबोधाचं देवशोधन आहे. आता एक प्रश्न भगवान श्रीकृष्णांना आवडेल असा. काय झालं माहिती आहे का ताई? त्यांनी भगवद्गीता सांगितली 5000 वर्ष झाली. आणि म्हणून इथे जे ज्ञानसत्र सुरू असतात ना, ताई नेहमी सांगतात की त्याला मधून आठवण करून द्यावी लागते की तू हे बोललाय रे भाऊ, तू हे बोललाय रे भाऊ, विसरू नको. कारण आम्ही विसरू शकतो, पण तू नको विसरू. असं मधून त्याला आठवण देण्याकरता भगवद्गीतेवरती ते सत्र असतात. ताईचे खूप बोलतात, इतरही प्रवचनकार बोलतात, शास्त्रीबा बोलतात. प्रश्न गीतेवर आहे. श्रीमद भगवद्गीता एकंदर 700 श्लोकांची आपल्याला माहिती आहे. प्रश्न यांचा आहे ना, यांचा सांगितलं. प्रश्न असा आहे, भगवद्गीतेतल्या 700 श्लोकांपैकी कोणत्या श्लोकाला एकश्लोकी गीता म्हणतात? त्या श्लोकाला एकश्लोकी गीताच म्हणतात. तुम्ही आठवण ठेवा, तुम्ही पण आठवण ठेवा. कल्याण सांगितलं श्रोत्यांनी आठवण ठेवायचं. एक हात तर अवंतिकाचा तो वर आलाय पाहायला. तिकडे कोपऱ्यात एक हात आहे. तुम्हाला येईल प्रश्न, थांबा. दोन्ही गटाला उत्तर आले. श्रोत्यांनी हात वर करावे. ए विवेक, ए अविवेक, अवंतिकाला विचारा. तिने बऱ्याच वेळा हात वर केला, तिला एक तरी उत्तर सांगितलं. म्हणजे शुअर नाही, पण सर्व धर्मांपरित्यज्य की यत्र योगेश्वर. यत्र एक श्लोकी गीता, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. आणि याच्यावर माऊलींचं सुंदर भाष्याची ओवी आहे. तयाही 7 शतांचा इत्यर्थ हा साचा, जो व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू श्रीराम. 7 श्लोक. त्यातही माऊली म्हणतात की या एका श्लोकामध्ये सगळा आशय गीतेचा आलेला आहे. कारण जो व्यास शिष्य संजय याचा पूर्णोद्गारू, म्हणून या श्लोकाला पूर्णोद्गार. गीतेचं सगळं तत्वज्ञान जे एका श्लोकात आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. म्हणून या श्लोकाला सगळ्या विद्वानांनी एक श्लोकी गीता म्हटलं आहे, आचार्यांनी पण. आणि त्याच्यावर भाष्य करताना माऊलींनी ओवीच लिहिली आहे, व्यास शिष्य संजय याचा पूर्णोद्गारू. पूर्ण उद्गार केव्हा येतो? तत्वज्ञान पूर्ण झालं. ह्या तत्वज्ञानाने समारोप आहे, जीवाचं कल्याण आहे. म्हणून त्या ठिकाणी
या श्लोकाला सर्वजण एक श्लोकी गीता म्हणतात. आणि ताईंनी जे सांगितलं थोडं शेअर करतो या श्लोकाविषयी. आपल्यापैकी पुष्कळ जणांनी गीतेला दैवत मानलं आहे, श्रद्धास्थान आहे, रोज गीता वाचणारी आहेत मंडळी. कोणी एक अध्याय वाचतं, कोणी 2 वाचतात. असे खूप उपासक माझ्या ओळखीचे आहेत की रोज पूर्ण भगवद्गीता वाचतात. विष्णू सहस्रनाम रोज रोज एक पाठ करतात सगळ्याचा, असेही आहेत. पण कधी असं होईल आपल्या जीवनात, आपणही असाल, आपल्यापैकी अनेक असतील, कोणी शृंगेरीला जाऊन पुरस्कार प्राप्त करणारे सुद्धा इथे पुष्कळ बसले आहेत, शृंगेरीला जाऊन आलेले. गीतेचे पाठ आपण करता, असं कधी होईल की आज खूप गडबड आहे, नाही जमत आहे, मंदिरात कार्यक्रम आहे, कधी गीता वाचणार आम्ही, आज लग्नच आहे मुलीकडे, बहिणीकडे, काकाकडे, नाही होणार वाचणं. अशा वेळी श्रद्धेने, ताईंनी सांगितलं म्हणून बोलताय, यत्र योगेश्वर कृष्ण 3दा म्हणावा. 3दा म्हटलं की ते सत्यत्व आहे. 3दा हा श्लोक म्हणावा, पूर्ण गीता म्हटल्याचं फळ प्राप्त होतं. पण हे रोज चालणार नाही की मी रोजच एकदा म्हणील आणि त्याचा सगळा वेळ टीव्हीला देईल, हे नाही चालणार. आपत्काळ हां, जेव्हा काय अडचण आहे महत्त्वाची, तेव्हा मात्र एक श्लोकी गीता म्हणावी, म्हणजे गीतेचा खाडा होत. म्हणून गीतेचा हा श्लोक एक श्लोकी गीता म्हणून प्रसिद्ध श्लोक. ताई महाराजांविषयी प्रश्न एक विचारतो, कठीण नाही, सोपा आहे, पण अनेकांना त्यानिमित्ताने माहिती होईल. हा प्रश्न मला ताईंनी घ्यायला सांगितला. मगाशी ताई महाराजांच्या जीवनावर एक प्रश्न आपण पाहिला, त्यांचं मूळ नाव काय, वाराणसी पाहिला. त्याच संदर्भात पुढचा प्रश्न कल्याण स्वामी गटाला, ताई महाराजांच्या वडिलांचं म्हणजे पिताश्रींचं नाव काय, लिहिलंय मंदिरात, पुस्तकी ते लिहिलंय, माहिती पाहिजे आम्हाला. आम्ही ताई महाराजांच्या दरबारात आलो आहे ना, त्यांच्या आई वडिलांची नावं माहिती पाहिजे. समीकरण श्रोत्यांसाठी प्रश्न आलाय, दोन्ही पास झाले का? परमपूजनीय वंदनीय ताई महाराजांच्या पिताश्रींचं नाव काय आणि आडनाव सह सांगितलं फारच चांगलं. ही माहिती आम्हाला हवी आहे, पाहिजे असली पाहिजे. आम्ही या दरबारात आलो आहे, ती माहिती आम्हाला असली पाहिजे. हात वर आलाय पुढे, श्रोत्यांपैकी आला आहे का? द्या तर सध्या द्या. कागलकर सासरचं नाव आहे. हां, अवंतिका, मला आडनाव माहिती आहे. नाव माहिती आहे, गुजर आडनाव माहिती आहे. गुरुतर आडनाव आहे, बरोबर आहे. नाव, पहिलं नाव बुवांनी नाही सांगायचं आहे, बुवांनी कीर्तन केले विचारतो, मी ऐकलं युट्यूबवर. हा, तिकडे हात वर आहे शेवटी बघा. तो माईक बंद आहे. अगदी बरोबर उत्तर दिलंय गोपाळराव गुर्जर. आणि हे उत्तर ज्यांनी दिलं हे स्वतः गुर्जर आहेत. हे ताई महाराजांच्या नाटकाच्या वडिलांची हत्या होतं. ताई महाराज मुद्दाम पुण्याहून या ठिकाणी हे गोपाळ कृष्णाच्या उत्सवासाठी आहेत. श्रीयुत विनय गुर्जर हे यांचं नाव आहे. आणि ताई महाराजांचे नाटक आहे, त्यांच्या वडिलांची हत्या होतं ताई महाराज, हे गुर्जरच आहे. त्यामुळे यांना ते नाव माहीत असतं. स्वाभाविक त्यांनी उत्तर दिलं, खूप धन्यवाद. त्यामुळे सर्वांना उत्तर कळलं की ताई महाराज यांच्या वडिलांचं नाव गोपाळराव गुर्जर असं होतं. आणि मग त्यांचं सासरचं आडनाव कागलकर, त्याविषयी प्रश्न नाही. आता थोडंसं मी एकदम त्याला कठीण म्हणत नाही, पुष्कळ अभ्यासक आहे, सोपा आहे. थोडा प्रश्न आता वेणास्वामी गटाला येईल तुम्हाला नक्की. काय मी दिला आहे, पंचकोशांची नावं सांगा. काय सिरियल नाही, हा मागे पुढे नको आहे, सिरियल. पंचकोशांची नावं सांगा. हां, अगदी बरोबर. तुम्ही जरी मला छान सांगितलं, क्रमाने छान सांगितलं. एकदा खूप टाळ्या वाजवा यांच्यासाठी, जोरासाठी. अचूक उत्तर दिलंय. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय. हे निदान नाव तरी माहीत असतं सर्वांना. यांना किती 10 गुण नाही यांचा सांगितलं. 10 गुण रामदास स्वामींच्या जीवनावर पुन्हा एकदा, कारण पादुका येणार थोडे जास्त प्रश्न त्यांच्या जीवनावर विचारले तर काय.
रामदास स्वामींनी भारत भ्रमणानंतर 12 वर्ष भारत भ्रमण केलं. ह्या 12 वर्षाच्या भारत भ्रमणाच्या काळात हनुमंतांचे अनेक मठ निर्माण केले. त्यानंतर ते रामांच्या आज्ञेने, काशी विश्वनाथाच्या आज्ञेने कृष्णा तीरासी येणे एका भक्ताकारणे, असं समर्थ प्रतापमध्ये ओवी आहे. कृष्णा तीरासी येणे, कृष्णा तीरावर आले. प्रश्न असा आहे, रामदास स्वामींनी भारत भ्रमणानंतर पहिला हनुमंत भ्रमणानंतर, तसा पहिला टाकलीचा आहे, बरोबर आहे, पहिल्या हनुमंताच्या मठाची स्थापना कोणत्या गावाला केली? प्रश्न पुन्हा म्हणतो, भारत भ्रमणानंतर रामदास स्वामींनी हनुमंताच्या मठाची, पहिल्या मठाची स्थापना कुठे केली? चाफळ. नाही, चाफळला राम मंदिर आहे. तापीला तर जायच्या आधीच केलं आहे ना, ते आधी होऊन गेलं होतं. श्रोते दोघांना आलं. पुष्कळ हात वर, त्यांना विचार. हा, माईक बंद आहे तो. हा, ऐकून येतो. नाही, मसूरचा आहे 11 मूर्तींपैकी, पण तो नाही आहे. महाबळेश्वर. अगदी बरोबर उत्तर आहे, टाळ्या वाजवण्यासाठी. महाबळेश्वर. रामदास स्वामी भारत भ्रमण आल्यानंतर कृष्णा तीरावर कशाला? कृष्णाच्या उगमस्थानावरच गेले. पंच नद्यांच्या उगमस्थानावर रामदास स्वामींनी हनुमंतांना मठ स्थापन केला. त्याकडे कृष्णा, मैना, कोयना असे 5 नद्यांचा उगम आहे आणि बाजूने हनुमंतवरती आहे. हे रामदास स्वामींनी भारत भ्रमणानंतर प्रत्यक्ष कार्याला सुरुवात करण्यापूर्वी हनुमंतांच्या मठाची स्थापना महाबळेश्वरला केलेली आहे. भारत वर्षात तर खूप मठ आहेत. उत्तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे खूप, मग चाफळ राम मंदिर त्यानंतर आहे. भारत भ्रमणानंतर रामदास स्वामी 1644 साली महाबळेश्वरला आले. आणि काय योगायोग आहे बघा, ज्या वर्षी रामदास स्वामींनी महाबळेश्वरला हनुमंतांच्या मठाची स्थापना केली, त्याच वर्षी शिवरायांनी तोरणा जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. पण दोन्ही महापुरुषांनी भेटवायला 5 वर्ष लागले. म्हणून समर्थांनी आपल्या काव्यात वर्णन केलंय. शेवटी मोठं काव्य 15व्यांचं, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही पुसले, ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेणो श्रीराम. हे शिवरायाचं जे पत्र लिहिलं आहे, त्या पत्रा निश्चयाचा महामेरू मोठं पत्र, 11व्यांचं पत्र आहे, त्याचं शेवटचं चरण आहे. म्हणून पहिला हनुमंत महाबळेश्वरला स्थापन केलेला आहे. उत्तर श्रोत्यांमधून आलं. श्रोत्यांसाठी टाळ्या वाजवा. हे उत्तर ते अवंतिकाने फोडून टाकला, प्रश्न विचारला. चला भागवताकडे एकदा पुन्हा बोला. तुम्ही उत्तर द्यायचं आणि हाती वर नाही करायचं. श्रीमद भागवत पुष्कळ ऐकलंय. अनेक भागवतकार आहेत आपल्या गावी म्हणा, पुष्कळदा आपण ऐकलंय. श्रीमद भागवतामध्ये एकंदर 12 स्कंद आहे. 12 स्कंदाचा रचना आहे. आपला प्रश्न स्कंदाविषयी आहे. प्रत्येक स्कंदाची अध्याय संख्या वेगळी आहे. प्राधान्याने भागवत ग्रंथ हा व्यास महर्षींनी श्रीकृष्ण चरित्र लिहिण्यासाठी लिहिला. नारदांनी सांगितलं पहिल्या स्कंदात वर्णनच आहे, पण विस्तृतपणे तो असल्यामुळे सर्वात जास्त अध्याय संख्या 10व्या स्कंदात 90 अध्याय. पूर्वार्ध 49 अध्याय, उत्तरार्ध 41. प्रश्न यात हा नाही, ही पार्श्वभूमी निर्माण केली. श्रीमद भागवतामधला प्रश्न कोणाला आहे? विनसन. श्रीमद भागवतामधला अध्याय संख्येने सर्वात लहान पण अर्थाने महान असा कोणता स्कंद आहे? नाही, 31 अध्याय. 31 अध्याय सगळ्यात लहान अध्याय संख्ये, पण अर्थाने महान. 11वा स्कंद. नाही, त्यांनी सांगितलं 11, त्यांनी सांगितलं नाही. 31 अध्याय सर्वात जास्त 90 आहे. सगळ्यात कमी अध्याय संख्या कुठे आहे? पण अर्थाने महान, अर्थपर, सारभर. हा, अवंतिकाला द्वितीय अध्याय. अगदी बरोबर उत्तर आहे. दुसरा अध्याय स्कंद अध्याय संख्या 10 आहे, फक्त 10. पण यामध्ये चतुश्लोक भागवत आहे. ज्ञानम परमगुह्यम नाही तिथे येतं. हे सर्व तत्वज्ञानाचं आणि भागवताचं सार आहे. याचा विस्तार पुढे भागवताचे 12 स्कंद. जे भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाला पुढे नारदांना सांगितलं वगैरे वगैरे परंपरा. पण चतुश्लोक भागवतच्या स्कंदात आहे. अध्याय संख्येने सगळ्यात लहान पण अर्थाने खूप महान असा द्वितीय स्कंद आहे. आपल्याला नेहमी ज्ञात असलं पाहिजे म्हणून हा प्रश्न घेतला आपण.
आणि अध्याय मोठी दशमस्कंदाची कृष्ण चरित्र बोलायचं आहे, त्याच्यात संपलं नाही म्हणून 11व्या स्कंदातल्या 31व्या अध्यायात भगवान वैकुंठाला जातात. 121 अध्याय कृष्ण चरित्र आहे. असो, पुढचा प्रश्न काय झालं? चला, समर्थांचा ते प्रश्न किती झाले आता? थांबू कारण कल्याण चालू करण्यासाठी. पुढचा एक प्रश्न. समर्थांनी अनेक हनुमंतांची मंदिरं स्थापन केली, माहिती आपल्याला 1100 मठ आहेत. राम मंदिर मात्र एकच निर्माण केलं, नाव चाफळ आहे. मला काही तो इतिहास बोलायचा नाही आता, प्रश्न त्याविषयी आहे. चाफळ राम मंदिरामध्ये ज्या प्रभू रामचंद्रांच्या पवित्र मूर्ती आहेत त्या श्री रामदास स्वामींना कुठून प्राप्त झाल्या, कुठून मिळाल्या? काय जयपूर आणल्या का? नाही, कुठे मिळाल्या? प्रश्न कल्याणचा. नदीमधनं नदी बरोबर आहे. गावाचं नाव चला, तुम्हाला आला प्रश्न नाही. शर्यत तुम्ही आयोजक राहिली. सापाचं मंदिर कुठे आहे? अंगापूर. कोणी सांगितलं उत्तर? अंगापूर. कोणी? काय होतं? छोटीशी बेबी आहे, कोणी छान. नाव सांग, नाव सांग, नाव सांग. मुक्ता. अरे मुक्ता सांगते का? बाबांनी सांगितलं. अंगापूर. पण तुम्हाला दोघांना मार्क रेट किंवा मुक्ता येईल मला. समर्थ रामदास स्वामींना ज्या श्रीरामांच्या मूर्ती मिळाल्या आणि त्यांनी चाफळला स्थापन केल्या त्या अंगापूरच्या डोहातून मिळाल्या. अंगापूरला जो डोहा अजूनही दाखवतात त्याला कुंभार डोहा म्हणतात. कृष्णेचा डोहा. कृष्णेचा डोहा आहे, त्याला कुंभार डोहा म्हणतात. कृष्णा नदी आहे आणि त्या ठिकाणी समर्थांना एक मागितलं, अंधाळा मागतो एक डोळा, देवदत्त 2 डोळे, 2 मूर्ती मिळाल्या. त्यापैकी भगवती जगदंबेची मूर्ती रामदास स्वामींनी 1652 साली सज्जनगडावर स्थापन केली. आंगलाई देवी जिथं दर्शन घेतो आपण, अशा 2 मूर्ती मिळाल्या. म्हणून हा प्रश्न थोडासा चाफळ मंदिराच्या संदर्भातला आपण घेतला. आता शेवटचा प्रश्न आजच्या प्रश्नोत्तरीतला आपण घेतो आहे. मग आपल्याला आपल्या अध्यक्ष महोदयांचं थोडंसं निवेदन ऐकायचं आहे. सोपा प्रश्न. एक प्रश्न बहुपर्याय म्हणून विचारतोय. आम्ही ठरवलं होतं खरं म्हणजे 3-4 प्रश्न बहुपर्याय शोधताना द्यावे, सोपं जातं मग ठीक बारा ना. म्हणजे काय ते आमचं नातू आहे ना, तो सांगतो मी काय करतो, इतका दुःखा इतका दुःखा इतका दुःखा असं हे ज्याला ऑप्शन असतात तिथे ते नाही आलं तर असं राम लक्ष्मण राम लक्ष्मण राम लक्ष्मण ते लावून देतात. असं तसं तसं बहुपर्यायी प्रश्न देतो आहे. आधी आमचा एक प्रश्न पूर्ण करून तुम्ही 30 होतात आपले आणि एक बहुपर्याय सर्वांसाठी देतो येतो. तर यांना कळलं ना. जगदंबेनी भागवतात कसं आहे, रुक्मिणी देवींनी कृष्णाला काल उल्लेख केला आहे, मला ते अप्रेमाने केला होता. त्यांनी सांगितलं पहिलं प्रेमपत्र विदर्भातच लिहिलं गेलं, कोणतरी सांगितलं का. त्या मूळ पत्राचं रुक्मिणी देवींनी श्रीकृष्णाला लिहिलेल्या पत्राचे किती श्लोक आहेत? ते 5 आहेत. मला 7 पाठ आहे, मला माहिती. हे असं भान राहत नाही का? नाहीतर शेवटी तुमच्याकडे प्रश्न आला होता. असं दोन्ही गटांना उत्तरले मार्ग नाही. पण रुक्मिणी देवींनी भगवंतांना लिहिलेल्या पत्राला 7 श्लोक आहेत. प्रसिद्ध शुत्वा गुणान भुवन सुंदर शोभनान ते निर्विष्य कर्ण विवरे वगैरे 7 श्लोक आहेत. फार सुंदर आहे. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी या 7 श्लोकावर सुंदर रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला आहे. ओळीबद्ध आहे तो, म्हणून आपल्याला माहिती असावं म्हणून हा प्रश्न आपण घेतला. 7 श्लोकांचं पत्र आणि त्याच्यावर एकनाथ महाराजांची ओळीबद्ध टीका रुक्मिणी स्वयंवर नावाची आहे. आता बहुपर्यायी एक प्रश्न विचारतो आहे जो
काल ताईने मला खरं सांगितलं होतं की बहुपर्यायी तुम्ही काही प्रश्न घ्या पण ते विसरून गेलो. हां, शबरी नाव ऐकलं सगळ्यांनी? रामकथा. शबरी ही कोणत्या ऋषींची शिष्या होती? आता यात खरं बहुपर्याय शाळेत ती क्या पर्याय दिलेच नाही अजून. सगळ्यात माहिती आहे. हा काय बहुपर्यायी झाला नाही, सगळ्यांनाच येत होता. शबरी म्हणजे हा प्रश्न दोघांना मार्कासाठी नव्हता. ताईंनी म्हटलं मला, मी खरं खुणा केल्या होत्या बहुपर्याय विसरून गेलो. बहुपर्यायी लिहिलं होतं. बहुपर्यायी कोणते विचार आहेत ताईंनी म्हणतात हे बहुपर्यायी विचार ते मी लिहून ठेवलं बहुपर्यायी कोणते विचार. नाही जमा जोडलाच नाही प्रश्न. बहुपर्यायी काय विचारतोय तुम्ही? चला, बहुपर्यायीमध्ये पण तरी हाही प्रश्न बहुतेकांना माहीत असावा असा माझा एक अंदाज आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस सगळ्यांना माहिती आहे. इंग्रजी तारीख 12 जानेवारी 1863 पाहिजे. हा प्रश्न नाही. स्वामी विवेकानंदांचा तिथीने जन्म कोणत्या दिवशी झाला? आता याच्यात ऑप्शन देतो घ्या. बहुपर्यायी सर्वांना ऑप्शन. स्वामी विवेकानंदांचा जन्म मराठी तिथी कोणती होती? 1 माघ शुद्ध सप्तमी, चैत्र शुद्ध सप्तमी, फाल्गुन वद्य सप्तमी. आणि चौथा 4 पर्याय द्यायचे. पौष वद्य सप्तमी. पौष वद्य सप्तमी. बहुपर्यायीमध्ये आमचं काम माझ्या सुरुवातीला लक्षात न राहिल्यामुळे ते बहुपर्यायी आपण देऊ. खरं बहुपर्यायी प्रश्न जे ना ते लेखी परीक्षा असते तेव्हा जास्त देत असते की कधी. तर 4 म्हणजे तुम्ही ठीक मारा. पण ठीक आहे, सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आपल्या वेळेची मर्यादा आपण थोडीशी ओलांडलेली आहे, कारण 6:15 वाजेपर्यंत मला वेळ पत्रिकेप्रमाणे दिला होता. पण माझाही काय वेळ माईक वस्तूंनी घेतला. लाईटच नव्हतं, माईकच नव्हता. तर तेवढा वेळ पुढे गाडी गेली. थोडंसं आपल्याला अध्यक्षांचं आपल्याला आजच्या या प्रश्नोत्तरीवर त्यांना कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आपण स्थानापन्न केलेलं आहे. अभिजितजी देशमुख, त्यांचा परिचय मी आपल्याला थोडक्यात मगाशी करून दिला होता, पुन्हा करतोय. भागवत सांगतात, वारकरी कीर्तन करतात आणि काकांच्या 80 ग्रंथांवरती त्यांनी प्रबंध लिहिला आहे. सबमिट झाला विद्यापीठाला. यथासमय त्यांना PhD मिळावी अशी शुभकामना मी करतो. नक्की मिळेल. डॉक्टर काकांच्या 80 पुस्तकांवर डॉक्टर काकांचे ग्रंथ म्हणून त्यांनी अभ्यासाचा विषय घेतला आहे आणि तो नुकताच त्यांनी चैतन्य महाराजांना दाखवून पण आले. काल मला फोटो दाखवले. त्यांना त्या कार्यासाठी शुभकामना आणि अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारलं याबद्दल त्यांना धन्यवाद. पुढे धन्यवाद द्यायला वेळ पूर्ण नाही. ज्यांनी व्यासपीठावर बसायचं धैर्य दाखवलं, मला सहकार्य केलं, त्या वेणास्वामी गट, कल्याण स्वामी गट सर्वांना धन्यवाद. 2 मुलांनी मला व्हॉलंटियर म्हणून सहकार्य केलं, अमोद गंधे आणि विवेक वाळवेकर, त्यांनाही धन्यवाद. आमचे स्कोरर उमेशजी लांडगे यांनी स्कोर होण्याचं काम स्वीकारलं, त्यांना धन्यवाद. एकदा आता पुढे तालिका सांगा, मग आपण थांबू. अध्यक्षांचं भाषण आपण ऐकू. एकूण 30 प्रश्न विचारले गेले. पैकी कल्याण स्वामी गटाला त्यापैकी 25 गुण मिळाले आणि वेणास्वामी गटाने 45 गुण प्राप्त केले आणि अशा प्रकारे वेणास्वामी गट या विजयी झाले. त्यांचं खूप 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 अभिनंदन. आणि वेणास्वामी गटाने विजय व्हायलाच पाहिजे. तो पर्सेंटेज काढा ना. पर्सेंटेज कुठेही इथेच नाही, गडावर काढा की मुंबईला काढा की कुठेही काढा, पर्सेंटेज 80-20 आहे. नेहमी 80-20 आहे. असो, पुन्हा एकदा अभिनंदन. सर्वांनी सहभाग घेतला, अभिनंदन. श्रोत्यांचं विशेष अभिनंदन. आणि आपल्या अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी विनंती मान्य केली, अभिजितजी देशमुख यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला एक 10-15 मिनिटं आढावा घेऊन
या समारोपाचं भाषण करावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु ताई महाराज की जय. भगवान श्री गोपाळ कृष्णाच्या चरणी वंदन करतो. परमपूज्य आदरणीय मंदाताई यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्व श्रोतावर्गाच्या आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सहभागी स्पर्धक आणि श्रीयुत शामरावजी देशपांडे आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आचार्य महंत आणि समस्त श्रोतावर्ग यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. अत्यंत आनंदाची बाब की गोपाळ श्रीकृष्णाचा आपल्या मंदिराचा हा जो आनंद उत्सव सुरू आहे यामध्ये विविध कार्यक्रमांची पर्वणी आणि चालून आलेली आहे आणि आपण त्याचा लाभ घेतो आहोत. आपण निश्चित भाग्यवान आहोत. आणि कार्यक्रमाचं एकंदर जर स्वरूप पाहिलं कार्यक्रम पत्रिकेमध्ये तर अत्यंत विविधांगी अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत आणि हा जो कार्यक्रम गेल्या 1.5 तासापासनं आपण ज्याचा आनंद घेत आहोत हा तर अत्यंत वैविध्यपूर्ण आणि आपल्या ज्ञानाची कसोटी ज्या ठिकाणी लागली आणि आपल्याला आपलं ज्ञान किती आहे आपल्या धर्माविषयीचं, आपल्या संत चरित्राविषयीचं, पंचांगाविषयीचं किंबहुना थोर पुरुषांच्या चरित्राविषयीचं, तर याचं परीक्षण करण्याची संधी निदान मला वैयक्तिकरित्या लाभली असं मी समजतो. आनंद मलाही घेता आला परंतु माझा आनंद मर्यादित राहिला. श्रीयुत शामराव काका पण तेही माझ्याच पंक्तीत आहेत इथे बसलेले. आम्हाला आनंद या दृष्टीने घेता आला नाही की आम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं येत होती पण मला देता येत नव्हती. या ठिकाणी 2 गट जे आहेत सहभागी झाले, वेणास्वामी गट आणि कल्याणस्वामी गट. कल्याणस्वामी गटामध्ये आणि वेणास्वामी गटामध्ये असलेले श्रीयुत आमचे गुरुबंधू श्रीयुत जयंतराव आणि वनारसे आणि श्रीमती सौभाग्यवती शुभांगीताई, आम्ही आमचा निवास एकाच ठिकाणी असल्यामुळे आणि जेव्हा कळलं त्यांना की मी अध्यक्ष आहे तर ते म्हणाले तुमची काही मदत होईल का. म्हटलं मंदाताईंनी फार मोठा विश्वास टाकून आणि अध्यक्षपद मला सोपवलेलं आहे त्यामुळे मी काही पेपर फोडणार नाही याची दक्षता मला घ्यावीच लागेल. अर्थात गमतीचा तो संवाद होता. तद्वतच श्रीयुत प्रकाशजी कांबळे, श्रीमती अंजलीताई, त्याचप्रमाणे श्रीयुत सुरेशराव सखदेव आणि सौभाग्यवती हेमांगीताई या सुद्धा या स्पर्धेमध्ये या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आणि अत्यंत सुंदर रीतीने भागवताचार्य आमचे परमस्नेही आदरणीय श्रीयुत शामराव काकांनी या कार्यक्रमाचा मुख्य भाग जो आहे सूत्रसंचालनाचा हा यशस्वीरित्या सांभाळला आणि गुणतालिकेचं काम अचूकरित्या करण्याचं आणि योग्यरित्या मूल्यमापन करण्याचं काम हे जे आहे तर ते आदरणीय उमेशजींनी केलेलं आहे. आणि श्रोत्यांचा उत्साह तर इतका होता आणि मला तर वाटतं अधिकाधिक जे प्रश्न विचारले गेलेत तर त्या प्रश्नांची उत्तरे अधिकाधिक जी आहे ही श्रोतावर्गाकडून आलेली आहे. म्हणून क्षणिक असं वाटलं की श्रोतावर्गाने व्यासपीठावर उपस्थित राहावं आणि आम्ही बसलेले जे सगळे लोक आहेत तर आम्ही तुमची जागा घ्यावी असं काही क्षण जे आहे तर ती भावना मनामध्ये येऊन गेली. पण काही का होईना अत्यंत उत्साहाने आपण हा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम जो आहे तर या ठिकाणी सगळ्यांच्या सहभागाने या ठिकाणी संपन्न झाला. आता प्रश्नमंजुषा हा जो अभिनव प्रयोग या ठिकाणी संपन्न झाला हा तसा आता आपल्याला परिचयाचा आहे. कारण ज्या न्यूज चॅनल्स आहे किंवा विविध वृत्तपत्र वाहिन्या आहेत किंवा टी व्हीवरती आपण पाहतो की कौन बनेगा करोडपती, तर ही मालिका तर सगळ्यांना परिचयाची, लोक आवर्जून सगळेजण पाहत असत. म्हणजे कौन बनेगा करोडपती, तर करोडपती होण्याच्या दृष्टिकोनातून अमिताभ बच्चनचा कॉल कोणाला येतो, कोणाचा नंबर त्या ठिकाणी लागतो आणि लागल्यानंतर मी करोडपती कसा होणार
किंवा कशी होणार अशी भावना त्या ठिकाणी असलेल्या स्पर्धकाच्या मनात असायची. या ठिकाणी तर आयोजकांनी आधी स्पष्ट केलं की या प्रश्नमंजुषेमध्ये जो जिंकेल, ज्याला अधिकाधिक गुण मिळतील, त्याला कुठलंही बक्षीस मिळणार नाही आणि काही प्रयोजन नाही, काही फल नाही, तर मग ती कृती निरर्थक ठरते. काहीतरी प्रलोभन पाहिजे आणि बक्षीस तर काहीच नाही. पण असं असताना सुद्धा आपण सगळे सुज्ञ श्रोते आणि प्रेक्षक या ठिकाणी असल्यामुळे कोणाच्याही मनामध्ये असा किंतु आलेला नसावा. पण माझ्या मनामध्ये तो किंतु आला की कौन बनेगा करोडपतीमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तो करोडपती बनतो. पण इथे मात्र काहीच आम्हाला मिळत नाहीये. पण निश्चित ज्या अर्थी आदरणीय मंदाताईंचं हे नियोजन आहे आणि त्यांच्या मनातली संकल्पना आहे, त्या अर्थी आम्हाला याचं काही ना काही प्रयोजन आहे, फल आहेच. मग ते फळ कुठलं आहे तर न सरे लुटिता मागे बहुतांनी जुनाट हे खाणी उघडली. ही खाणी उघडलेली आहे, अत्यंत जुनाट आहे. आणि ही कशाची खाण आहे तर ही सोन्याची खाण आहे, ही धनाची खाण आहे. आणि ती कोणी लुटली तर ती संतांनी लुटली. आणि ते कुठलं धन आहे तर ते परमार्थ महाधन आहे. आणि ते परमार्थ महाधन जे आहे ते आमच्या जीवनाचं प्राप्तव्य आहे, ते आम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि ते प्राप्त करण्याकरता ही प्रश्न मंजुषा होती. कारण सगळे प्रश्न जे आहे हे परमार्थाशी, अध्यात्मशास्त्राशी, संत चरित्राशी, भागवत पुराणाशी, रामकथेशी, आमच्या देशामध्ये होऊन गेले जे सत्पुरुष थोर पुरुष आहेत ऐतिहासिक, यांच्या जीवनचरित्राशी, अशा विविध विषयांशी निगडीत अशी ही या ठिकाणी प्रश्न मंजुषा होती. आणि त्या ठिकाणी निश्चित आपला कस लागला. कारण असं आहे, ढोबळमानाने आपण माहिती सगळी लक्षात ठेवतो, परंतु जेव्हा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारल्या जातात त्या प्रश्नांची उत्तरही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असतात. ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची उत्तरं बऱ्याच वेळा आम्हाला आठवत नाही, किंबहुना आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. परंतु आताच्या काळामध्ये, स्पर्धात्मक युगामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांना महत्त्व आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या धर्माचे पाईक आहोत, हिंदू धर्माचे जर अभिमानी आहोत, तर आमचा धर्म, आमची संस्कृती, आमचं संत वाङ्मय, आमचे शास्त्र ग्रंथ, आमची पुराणे आणि आमच्या भूमीमध्ये होऊन गेलेले सत्पुरुष थोर पुरुष यांच्या जीवनाचा आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या संपूर्ण माहितीचा, ज्ञानाचा अभ्यास आम्हाला हा असायलाच हवा, याची प्रामाणिक जाणीव या प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये निर्माण झाली. कारण जिज्ञासा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. प्रत्येकाला असं वाटतं की मला कळलं पाहिजे, मला कळलं पाहिजे. आणि या प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून तर इतकी उत्सुकता होती की श्रोत्यांचे हात जेव्हा वर जायचे की प्रत्येकाला वाटायचं की मला प्रश्न विचारला पाहिजे, मला उत्तर देता आलं पाहिजे, मला उत्तर. ही सगळी जी चढाओढ होती ही अत्यंत आनंददायक होती. आणि त्यातून आपली जिज्ञासा जी आहे तर तीच त्या ठिकाणी दिसून आली. आणि जिज्ञासा जी आहे तर सगळ्यात मोठी जिज्ञासा जी आहे तर ती ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेली आहे. ते सूत्रच असं आहे, अथातो ब्रह्म जिज्ञासा. जिज्ञासा करावी, पण कुठल्या तत्वाची. आता इतके सगळे प्रश्न विचारले गेले, अनेक प्रश्नांची उत्तर तर मला सुद्धा येत नव्हती. म्हटलं उगाच आपण अध्यक्ष झालो, पण झाकली मूठ 1.25 लाखाची. पण सगळा विचार केला मी की आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आली नाही, पण असं कुठलं उत्तर आहे, असा कुठला प्रश्न आहे की तो एकटा आपण जर जाणून घेतला तर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत्मसात होती. असा प्रश्न अंतःकरणामध्ये निर्माण झाला. प्रश्नाला फार महत्व आहे, प्रश्नाला फार महत्व आहे. म्हणून आमचे सगळे जे ग्रंथ आहे हे गुरु शिष्य संवादाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी लिहिल्या गेलेले आहेत, सांगितल्या गेलेले आहेत. उपनिषदामध्ये आणि त्या ठिकाणी गुरु शिष्यांचा संवाद आहे. भगवद्गीता हा भगवंत आणि अर्जुनाचा संवाद आहे. स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी. आणि गुरु शिष्य संवादे
आपण माहिती आहे की श्रुतेपुसती कोण ग्रंथ, दासबोध हा सुद्धा गुरुशिष्य संवादात्मक ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ गुरुशिष्य संवाद आणि प्रश्नोत्तर रूपाने सांगण्याचं कारण काय आहे की शिष्याच्या अंतःकरणातली जिज्ञासा गुरु कसे शांत करू शकतात, कितीपत त्याला न्याय देऊ शकतात याचं त्या ठिकाणी वाव जो आहे त्या पद्धतीमध्ये मिळत असतो. म्हणून ज्या काही ज्ञानदानाच्या पद्धती आहे, व्याख्यान पद्धती असेल, प्रश्नोत्तर पद्धती असेल, पाठ पद्धती असेल, यामध्ये प्रश्न पद्धतीला अत्यंत महत्व आहे. मग प्रश्न कोणी विचारावे, कोणाला विचारावे, कसे विचारावे आणि कशा संबंधी विचारावे याचंही शास्त्र आहे. कोणी विचारावे तर मनुष्याने विचारले पाहिजे, जीवानी विचारले पाहिजे. कोणाला विचारले पाहिजे तर संतांना विचारले पाहिजे. कसे विचारले पाहिजे त्याची रीत सांगितलेली आहे. तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिन. मग ते विचारले पाहिजे. पण आम्ही संतांकडे जातो नेमके आमच्या हिताचा प्रश्न विचारतच नाही. आम्ही काय विचारतो, अहो आमच्या मुलीच्या लग्नाचा योग नाही तर यावर्षी येईल का महाराज, आमच्या मुलाचा मेडिकलला नंबर लागेल का, गव्हर्नमेंट कोट्यातून लागेल का, सगळे लौकिकातलेच प्रश्न आम्ही विचारतो. परंतु आत्मउद्धाराची तळमळ ठेवून संतांना आपण परमहिताचे प्रश्न विचारत नाही. संतांनी प्रश्न विचारला, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. म्हणून संतांना आपण शरण जाऊन या ठिकाणी प्रश्न जीवनामध्ये जर विचारलं तर आपल्या आयुष्याचं गणित जे आहे आणि ते सुटून आम्हाला जे आयुष्याचं कल्याण करणारं उत्तर आहे तर ते त्या माध्यमातून मिळू शकतं. मग असा प्रश्न मनामध्ये आला की असं काय आहे की जे सगळं एक उत्तर जर आपल्याला प्राप्त झालं, तो एक प्रश्न कळाला तर सगळं जाणल्यासारखं होतं. म्हणून काळजी करण्याचं कारण नाही. मी तरी माझी तात्पुरती सुटका करून घेतली, कारण हे प्रश्न इतके नियोजनबद्धरित्या आणि इतके त्या ठिकाणी वैविध्यपूर्ण आणि कसोटी घेणारे होते की खरोखर ज्यांनी प्रश्नावली निर्माण केली त्यांचं या ठिकाणी कौतुकच करायला पाहिजे. माझा तितका अधिकार नाही आहे वयाने कौतुक करण्याचा, पण दादच द्यायला पाहिजे. सगळ्यात आधी आपण टाळ्या वाजून त्यांना दाद देऊ. मग मी माझं समाधान असं करून घेतलं की मला मुंडक उपनिषदामधला आणि त्या ठिकाणी प्रश्न उत्तर रूपी संवाद आठवला. त्यामध्ये अंगिरा ऋषी आणि शौनकादी ऋषींची चर्चा आणि शिष्य गुरूंना प्रश्न विचारता आहे, कस्मिन्नो भगवो विज्ञाते इदम सर्वम विज्ञातम भवती. असं कुठलं तत्व आहे तर ते एक आत्मतत्व आणि ती ब्रह्मवस्तू आहे की ती जाणली असता सगळं काही जाणल्यासारखं होतं. परमपूज्य मंदाताईंचा मला दृष्टांत आठवला, त्या समोर आहेतच. त्या म्हणाल्या, एक साखरेचा कण जाणला म्हणजे गोडाऊन मध्ये भरलेली, आणि जगामध्ये कितीही पोते त्या ठिकाणी गोडाऊन मध्ये भरलेली ती सगळी साखर जाणल्या सारखी होते. कळो येते खरे दुजे एकावरून. असं एक तत्व आपण जर जाणलं तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्न मंजुषेचं आपल्याला भय राहणार नाही आणि सगळे उत्तरं मग जाणल्यासारखीच होतील. असं ते आत्मतत्व, असं ते आत्मकल्याणाचा तो मार्ग आपल्याला गवसून ते आत्मतत्व आपल्याला गवसावं, त्याचा साक्षात्कार व्हावा, तो गुरुकृपेने निश्चित होईल. त्याकरता मी गोपाळकृष्णाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आशीर्वाद मागतो सगळ्यांकरता आणि या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु ताई महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. या प्रश्नोत्तरातून मंथोनी नवनीता ज्ञानात प्रत्येकाच्या भर पडली, पण किती असेल तरी पोटातही काहीतरी पाहिजे. सुजन हो. मी श्री गोपालकृष्ण मंदिराच्या विश्वस्त मंडळींना विनंती करेन
श्री राजाभाऊ पांडे यांनी श्याम काकांचा सत्कार करावा, सन्मान करावा. प्रत्येकानं पारखोई आपल्याला किती गुण मिळाले. सगळेच उत्तीर्ण झालेलो आहोत आपण. जोरसे तालिया बजा. परमार्थाचे प्रश्न आपल्यालाच पडावेत. गुरु कृपेनं उत्तर आपणच शोधावं. आपोला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. भाविक हो, गोपाल कृष्ण भगवान की, संत सद्गुरु ताई महाराज की. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दोन्ही गटाचे प्रतिनिधी म्हणून राहिलेले आपण त्यांनाही धन्यवाद देऊया. कल्याण स्वामी महाराजांनी समर्थांची आरती केलेली त्याच्यात आहे. पतित प्राणी पदा लागुनी कल्याण झाले. जय 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 आरती श्री गुरु स्वामी समर्था. काया वाचा जीवे भावे ओवाळीना आता. या प्रश्नोत्तरीतनं एक आहे, आपल्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे. खूप छान कार्यक्रम झाला. आणि पहिल्यांदा अनुभवतोय काका हा. पुन्हा जेव्हा असा तुमचा कार्यक्रम असेल तेव्हा मला आधी सांगत जा, मी येत जाईन ना. सुजना हो, सर्वांना पुनश्च धन्यवाद. यानंतर अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम तो असेल दुपारी 4 ते 6 संध्या. श्रद्धेय राजेंद्र वानखेडे यांचे वारकरी कीर्तन होईल. वेळ म्हणजे वेळ, बरोबर 4 वाजता कीर्तन सुरू होईल. आजच्या दिवस घड्याळ पाहू नका. मिनिट न पाहता मी नीट आहे का पहा बस. सायंकाळी 6 ते 6:30 सायंकालीन आरत्या असतील. आणि 7 ते 9 गायन सेवा असणार आहे. सादर करते श्रद्धेय श्री आनंदभाऊ देशमुख आणि संच नागपूर. आपण ज्यांचं सुश्राव्य कीर्तन ऐकलं, श्रवण केलं, त्यांचेच बंधुराज आनंदभाऊ देशमुख यांचं सुश्राव्य गायन असणार आहे. आपण त्याही कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे ही सर्वांना नम्र विनंती. हा कार्यक्रम इथे पूर्ण झाला असं मी जाहीर करतो. सर्वांना पुनश्च शुभम भवतु. गोपाल कृष्ण भगवान की जय.